करायचं. करा करा. एरोस्पेस एरोस्पेस. एअर देवारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, मुकेश सरांना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर आपल्याला खरंच खूप नवनवीन विषय इतके सुंदर आणि सोपे करून शिकवत आहे. तसंच सर आता दाक्षिणात्य पद्धतीचे वास्तुशास्त्र हाही नवीन विषय घेऊन आलेत. सरांना त्यासाठी प्रथम मी धन्यवाद करते. आज सर आपल्याला सर्वतोभद्र शिकवणार आहेत. तर सर्वतोभद्र चक्रामध्ये नवमांशाचा विचार अतिशय महत्वपूर्ण आहे व 108 नवमांशांचा विचार सर्वतोभद्र चक्र कुंडलीत आपण त्याची मांडणी करून करतो. तसंच याच्यामध्ये ग्रहांचे गोचर, राशी, नक्षत्र, अक्षर, स्वर, तिथी तथा दिवस यांचा विचार करून वेधकर्ता ग्रह कोण आहे यावरून तो शुभ अथवा अशुभ आहे त्यानुसार त्याचे मिळणारे फळ याचे विवेचन करता येतं. तर मी सरांना विनंती करते की सरांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर, थँक्यू गीता मॅडम, थँक्यू मुकेश सर. नमस्कार, धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. कुलकर्णी मॅडमचं स्वागत आहे, चव्हाण मॅडमचं स्वागत आहे, दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, सर्व इत्यादी कुलकर्णी आहेत, आणखी अन्य सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपला आता मगाशी बेंद्रे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कंपबिंदूचा विषय जो आहे तो राहिलेला आहे. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना आणखी काही त्याच्यामध्ये विचार करायचा असेल तर अगोदर पहिला तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. तर तुम्हाला हे बिंदू कसे आले किंवा कसे आपण पत्रिकेमध्ये बनवू शकतो याच्याबद्दलची सगळी कल्पना आलेली आहे ना? त्याच्यात काही अडचण वगैरे आहे? नाही सर. सगळं कळले बरोबर व्यवस्थित? हो सर. ठीक आहे. तुमच्याकडे नोट्स आलेले आहेत, त्या नोट्समध्ये सूर्यापासून असणारं कोणता सूर्याचा नक्षत्र बिंदू कोणत्या नक्षत्रामध्ये आहे आणि त्या नक्षत्राला अनुसरून ती राशी कुठे आलेली आहे. जसं आपण इथे पाहिलं तर धनस्थानामध्ये हा कंप आलेला आहे का, त्याच्यामध्ये वज्र आता येणार आहे, त्यानंतर निर्घात येणार आहे. तर असे हे कोणत्या राशीमध्ये आणि कोणत्या स्थानामध्ये जे बिंदू येतात त्याला अनुसरून आपल्याला फलादेश द्यायचा असतो. आता याच्यामध्ये शुभ अशुभ हे सगळे जे बिंदू आहेत ते तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरा भाग असा आहे, कोल मॅडम तुमचं पण स्वागत आहे, सॉरी राहून गेलो. तर त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणजे त्या इथून आपल्याला फलादेश देते वेळी त्या सगळ्यांचा उपयोग करायचा आहे. तर तिथे एखाद्या दरवेळेला ते त्या स्थानामध्ये येतील असं नाही, निरनिराळ्या स्थानामध्ये पण ते बिंदू येऊ शकतात, कोणत्या वर्षी येऊ शकतात. पुन्हा एकदा रिपीट करतो, त्याला वर्ष फार महत्वाचं आहे. यदाकदाचित त्याच दरम्यान एखादा ग्रह तिथे सूर्य तर एका वर्षामध्ये वेध लावणारच आहे, पण दुसरा ग्रह सुद्धा कदाचित वेध लावण्याची शक्यता आहे त्या नक्षत्राला. आता त्या नक्षत्रामध्ये जरी शुभ ग्रहाने वेध लावला, कारण चंद्र हा सतत 27 दिवसांनी त्या नक्षत्रामधून जाणारच आहे, त्यावेळेला तो बिंदू ऍक्टिव्ह होईल किंवा काही त्रास देईल असा भाग नाही. ते वय जे आहे त्या वर्षी जेव्हा तो बिंदू ऍक्टिव्ह असेल त्याच दरम्यान जीवनामध्ये अशा तऱ्हेचा प्रश्न उपस्थित होईल. आणि तो प्रश्न कोणत्या स्वरूपाचा असेल तर त्याचं स्वरूप म्हणजे स्थान हे फार महत्व आहे. त्याच्यासोबत त्या ठिकाणी जर ग्रह असेल तर यदा कदाचित एखाद्या वेळेला ग्रह सुद्धा आपल्याला त्या पर्टिक्युलर राशीमध्ये किंवा नक्षत्रामध्ये तो ग्रह आपल्याला आढळतो आणि त्या दरम्यान तो ग्रह कोण आहे त्याच्यावरती सुद्धा संपूर्णपणे ह्या सूर्याचा नक्षत्र बिंदू किंवा चंद्राचा नक्षत्र बिंदू याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर पुढे आपण नाडी कुंडली पण शिकणारच आहोत. आता इथपर्यंत आपण जे काही कथाकथन केलेलं आहे त्यामध्ये कोणाला काही अडचण असेल, कळलं नसेल तर अवश्य विचारा, मग आपण पुढे सुरुवात करू. येस मॅडम, काही आहे का अडचण? काही बोला. नाही सर. आणखी कोणाला काही कळलं नाही असं काय आहे? सर नमस्कार, बेंद्रे बोलतोय. बोला साहेब. आता या प्रत्येक बिंदूतनं सूर्य म्हणजे रवी जेव्हा जातो तेव्हा होतं का बाकीचे सगळे कुठलेही ग्रह गेले तरी त्याचा इफेक्ट मिळतो असं मला विचारायचं? नाही, असा पहिला भाग असा आहे मॅडम साहेब की तिथे ग्रहाचा ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट करत आहात त्यावेळेला
तो बिंदू जेव्हा ऍक्टिव्ह होईल त्यावेळेला तुमचं वय काय आहे त्याला फार महत्व आहे, आणि तो पर्टिक्युलर त्या वयामध्येच तिथे आपल्याला फलित देणार आहे. मग तो विद्युन्मुख असो, शूल असो, किंवा आणखी इत्यादी जे बिंदू सगळे जे आहेत ते असो, वज्र असो, निर्धात असो, कंप असो. आता कंपाच्या बाबतीमध्ये त्याचं वय आणि ते स्थान आणि ती राशी, कधी कधी हा जर बिंदू हा विभागला गेला त्रिपादमध्ये, द्विपादमध्ये, तर त्या ठिकाणी 3/4, 1/4, 50% 50% असं पण फलित घेऊ शकतं. कधी कधी एखादं नक्षत्र जे आहे, आता मंगळाची सर्व नक्षत्र जी आहेत ती द्विपाद आहेत, मग त्या बरोबर. ह्याच्यातून मकर रास आणि कुंभ रास याला होऊ शकतं, मिथुन रास वृषभेला होऊ शकतं, कन्या रास आणि त्याच्यामध्ये तूळ राशीला होऊ शकतं. म्हणजे तिथे तुम्हाला रास पण बघितली पाहिजे ती कोणत्या स्थानामध्ये येते, तर त्याचा सुद्धा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. हा, पण जेव्हा आता हे वयाचं समजा एखाद्या माणसाच्या 91व्या वर्षी तो कंप बिंदू आला आणि असा 2 राशीत विभागला गेला, तर 51 पूर्ण ते 52 या वयात त्याला या दोन्ही राशींची फळं मिळतील का? पहिली गोष्ट म्हणजे 51व्या वर्षी येईलच नाही. त्याला कारण काय आहे की हा बिंदू जेव्हा सुरू होतो त्यावेळेला यदाकदाचित जातकाचं वय 20-22 पण असू शकतं. हा, तो नाही, सूर्य कुठे उदाहरण आहे, म्हणून विचारलं. नाही हरकत नाही, हा. सूर्य कुठे आहे त्याच्यावरती त्याचं वयमान हे आपल्याला निश्चित करता येतं. ताराचक्रावरती आपल्याला चंद्रावरून वय काढलं जातं. मग त्याच्यामध्ये ते वय जे आहे त्याच्यामध्ये हा बिंदू कुठे लोकेट झालेला आहे किंवा कुठे उपस्थित आहे, तर त्या उपस्थित असणाऱ्या बिंदूला जर एखादा ग्रह सुद्धा त्या बिंदूमध्ये असेल, म्हणजे त्या नक्षत्रामध्ये पर्टिक्युलर, आणि तो जर ग्रह जर अत्यंत घातक किंवा कष्टदायक असेल, तर असे कष्टदायक असणारे जे काही बिंदू जातकाच्या जीवनामध्ये येतात आणि त्यावेळेला ते वय सुरू असतं, यदाकदाचित तिथून एखाद्या ग्रहाने वेध सुद्धा त्या ग्रहाला लावलेला असतो आणि त्याच वेळेला तो बिंदू सुद्धा तिथे डिफेक्टेड किंवा त्याला परिणाम झालेला असतो. मग अशा वेळेला सगळं बेरीज करून तुम्हाला त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मुळामध्ये पत्रिका पाहते, आता आपण पत्रिका कशी वाचावी किंवा पत्रिका कशी बनवावी याचा विचार करत आहोत, पण तरी बरोबर. सुद्धा जर समजा आपण पत्रिका वाचण्यासाठी जर प्रयत्न केला आणि आपल्या समोर जातक आला आणि ती पत्रिका वाचतेवेळी मुळामध्ये आपल्याला पहिलं कन्फर्म पाहिजे की जातकाचं आजचं वय कोणतं आहे. बरोबर. कळलं का? तर हा. सुरुवात करते वेळी तुम्हाला ताराचक्रामध्ये तो विपत मध्ये आहे का, तेही बघा. क्षेम मध्ये आहे का, साधक मध्ये आहे का. पण कुठलीही सुरुवात करताना पत्रिकेचं वाचन करतेवेळी त्याचा तुम्हाला आढावा घेणं गरजेचं आहे की त्या दरम्यान जातक हा अमुक एका त्याच्यामध्ये आजचं त्याचं सुरू असलेलं वय किंवा रनिंग इयर ज्याला आपण म्हणतो ते. बरोबर बरोबर, कळलं हा. कळलं. ओके सर. कळलं. आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊन आपण त्याचा विचार करू शकतो की बाबा इथे तो बिंदू पण सापडतोय. आता बिंदू आणि ताराचक्राचा जो संबंध, कारण हे सगळे जे बिंदू बनलेले आहेत, सूर्याचं नक्षत्र बिंदू, हे सूर्य ज्या नक्षत्रामध्ये जन्माच्या वेळेला होता त्याच्यापासून पहिला विद्युन्मुख हा बिंदू तयार झालेला आहे. तर तो हो. विद्युन्मुख बिंदू हा कुठे आलाय, तर ते दृष्टी समोरचं फळ जातकाच्या जीवनामध्ये त्याला भोगावंच लागणार आहे. मग ते बरं आहे का वाईट आहे, जसा केतू हा जो सूर्याच्या नक्षत्रातला जो बिंदू आहे तो कुठे विराजमान आहे, तर त्याच्यावरती तिथे ते स्थान यदा कदाचित ते 2 स्थानं असू शकतील, द्विपादमध्ये त्रिपादमध्ये 2 स्थानं असू शकतील, तर त्या ह्याच्यामध्ये 1/4 3/4 असा जो काही भाग आहे तो त्या स्थानाला फलादेश मिळतो. मग त्या बरोबर. एखाद्या स्थानामध्ये ग्रह नसेल, जर हा. आता आपण असा विचार केला तर एका राशीमध्ये 4 नवमांश येतात, पण हो. ते चतुष्पाद त्याच्यामध्ये आहेत का, तर जे द्विपाद असतील तर त्या ठिकाणी राशी विभागली जाते. मग पर्टिक्युलर तो ग्रह नक्षत्राला किंवा त्या नवमांशाला तो कुठे विराजमान आहे त्याच्यावरती त्याचं फलित अवलंबून आहे. बरोबर बरोबर, कळलं कळलं. कळलं? कळलं सर, थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट आणखी तुम्हाला विचारायचं आहे? काही कळलं नसेल तर विचारा, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. मग आपण सुरुवात करूया. कुबल मॅडम, आता हा पहिला बोला. आपल्या बेनर साहेबांना कंप नावाचा बिंदू जो आहे
हा बिंदू कुठेशी त्यांना हवाय, तर त्याचा विचार आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे. हा, तो धनस्थानात आहे ना. हा. धनस्थानात आणि तो श्रवण मकर नक्षत्र राशीमध्ये येईल. हा. मकर राशीमध्ये हो चतुष्पाद नक्षत्रामध्ये आहे. हो म्हणजे तो त्या ठिकाणी धनस्थानामध्ये आहे. होय. आता यदा कदाचित याचं फलित देते वेळी कंप हा संपत्तीचं स्थान आहे, ते धनस्थान हे संपत्तीचं आहे. तर त्या स्थानामध्ये जर हा बिंदू आला तर जातकाच्या त्या पर्टिक्युलर वयामध्ये जेव्हा एखादा ग्रह वेध लावत असेल किंवा वेध लावत नसेल तर त्या वर्षी जातकाच्या जीवनामध्ये पर्टिक्युलर हाऊसला फार महत्व आहे. त्या ठिकाणी यदा कदाचित एखादा हादसा किंवा काही अशा काही घडामोडी होतील की जेणेकरून जातकाच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही घडामोडी होतील त्याला दोष लागेल आणि तो हादसा त्याला निश्चितच तिथे हानिकारक ठरेल. तो हादरा जो असतो तो त्या जातकाला हानिकारकच ठरेल. कंपबिंदू हा चांगला बिंदू मुळीच नाही. आणि हे पूर्णपणे विचार करते वेळी मी तुम्हाला एक सांगतो नियम. एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा जन्म हा साधारणतः 1957च्या जवळपास झालेला आहे. आणि पूर्वकर्माचा बिंदू ह्याचा उद्देश आणि उल्लेख सांगतो मी तुम्हाला. तर त्या व्यक्तीचं माहेरी जेव्हा त्याचं जीवन होतं ते अतिशय चांगलं होतं, त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्न नव्हता. पण त्या जातकाचं लग्न वयाच्या 28व्या वर्षी झालं आणि 28व्या वर्षी लग्न झाल्यानंतर तिथे तो बिंदू जेव्हा ऍक्टिव्ह झाला तर जेव्हा जातकाने त्याचं माहेर अतिशय सुखात घालवलेला आहे, आनंद मध्ये घालवलेला आहे आणि तोच तसाच एक कंपबिंदू हा सप्तम स्थानामध्येच होता. आणि त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये असे काही हादरे सुरू झाले तर तुम्ही जर बघितलं तर विद्युन्मुख पासून हा बिंदू कितवा येतो, तर 6वा-7वा बिंदू येतो का, तर त्यावेळेला तिथे सप्तम स्थानाच्या संबंधात जातकाच्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली. आणि त्या ठिकाणी जे काही व्हायला नको पाहिजे तर अशा गोष्टीला त्या लहान वयामध्ये जातकाला सामोरं जावं लागलं. हा त्याच्यातला एक मुद्दा मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे बिंदू तपासताना त्याचं फलित कसं असू शकेल. आलं लक्षात? कंपाबद्दल कळलं का साहेब? हो, त्यांना हा ते. हो हो, समजलं सर. येस. थँक्यू. आता वज्र हा जो बिंदू आहे तर वज्रबिंदू काय सांगतो, तर वज्र म्हणजे एक वेपन आहे, कळलं का? आणि अतिशय घातक, ज्याला जखम करणारं, घात करणारं, मनाला फार वेदना होणारं अशा तऱ्हेचा वज्र नावाचा हा बिंदू सूर्याचं नक्षत्र बिंदूतला सेकंड लास्ट बिंदू आहे. तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित ज्या घडामोडी होतील तर त्या कशा स्वरूपाच्या असतील, तर हा जो बिंदू आहे हा कुंभ राशीमध्ये आलेला आहे आणि मकर राशीमध्ये सुद्धा तिथे आलेला आहे. तर त्याकरता जातकाच्या जीवनामध्ये हे जे नक्षत्र आहे ते धनिष्ठ आहे का बघा. होय, धनिष्ठ आहे सर. द्विपाद आहे ना, म्हणून मग ते सेकंड आणि थर्ड म्हणजे धन आणि म्हणजे पराक्रम स्थानात 10 आणि आता 11. अशा तऱ्हेचा जो वज्र आहे तर वज्र म्हणजे एक प्रकारे घात होणे, आघात होणे. वज्र हे एक वेपन आहे, शरीराला इजा होणे असा त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच काय की पर्टिक्युलर एखाद्या वर्षी जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेच्या घटना होण्याची चिन्ह दर्शवतात. ते त्याचं वय संबंधित असेल, मग तुम्ही इत्यादी कोणाचीही कुंडली बनवली तर त्यावेळेला त्या कुंडलीमध्ये असणारं वय हे अति महत्वाचं आहे. त्या ठिकाणी हे द्विपाद नक्षत्र आहे, हे नक्षत्र अतिशय कठीण आणि कठोर आहे. तर अशा वेळेला हे नक्षत्र आकाशामध्ये कसं दिसतं, तर आपला जो हे असतो ना मृदंग, तर त्याप्रमाणे हे आकाशामध्ये त्याचा आकार आहे. मग त्या नक्षत्राचा जो आरंभ आहे तो सिंह नवमासापासून सुरू होतो, समाप्ती वृश्चिक नवमासामध्ये होते. तर अशा वेळेला हा बिंदू चारही जे चरण आहेत त्याला लागू पडतो. मग त्या 4 चरणामध्ये एखादा ग्रह जर असेल तर त्या ग्रहाला सुद्धा त्या बिंदूचा जो त्रास आहे तो त्या वर्षी हा होणार आहे. मग आता इथे आपण बघितलं तर धनस्थान आणि पराक्रमस्थान जातकाच्या भावंडासंदर्भात आपण जर विचार केला तर जातकाच्या भावाचा सुद्धा काही त्याच्यामध्ये त्रास होण्याची शक्यता दर्शवली जाते. कारण त्यातून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाहतो
त्या दरम्यान यदा कदाचित हा वज्रबिंदू जर ऍक्टिव्ह झाला आणि इथून छोटे प्रवास पाहिले जातात, तर छोट्या प्रवासामध्ये पण जातकाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कदाचित तो बिंदू होत असताना आपण बघितलेला आहे की प्रवासाला जाताना का प्रवासामध्ये असताना एका देशामध्ये अडकून पडणं किंवा त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा घातपात होणं. बऱ्याच वेळेला आता आपण पाहिलं गेल्या पावसाळ्यामध्ये मसुरीला जे काही मोठे अपघात झाले, डोंगर कोसळले, मग अशा प्रसंगामध्ये जातक एखादा अडकू शकतो आणि त्यावेळेला त्याला जर तिथे इजा झाली तर तो सुद्धा वज्र या बिंदूमध्येच येतो. इथपर्यंत कळले का तुम्हाला? बोला. तर कळलंय. आत्ताच माझा मित्र आज सकाळी तो येणार होता मुंबईला. ते आत्ताच सध्या युद्धाची जी परिस्थिती आहे त्यामुळे फ्रँकफुर्टला अडकून पडला एक दिवस. आज रात्री आता त्याची फ्लाईट निघाली आणि उद्या सकाळी येईल. तुम्ही आत्ता म्हणलात ते अगदी बरोबर आहे ते. काय युरोपमधून येणाऱ्या सगळ्या फ्लाईट आहेत ना साहेब, त्या डायव्हर्ट केल्या आफ्रिकेवरून हो साऊथ पोल. कारण त्यांना जे फ्रान्स आहे ते त्यांना आफ्रिका जवळ आहे, नाही तर मग बरोबर. ते लोक नॉर्थला गेले असते, पण त्यांना नॉर्थला जाऊन डबल खर्च येणार. तर त्यापेक्षा त्यांनी रूट चेंज केलाय आणि तो साऊथ वरून बडासगार वरून ते पुन्हा श्रीलंका वाया बॉम्बे येणार. हा, त्याचे असा लुफ्तांजा रूट आहे. होती, त्याला आता इतिहाद त्यांनी फ्रँकफुर्ट पासून दिले, पण एक दिवस अडकून पडलेत तिथे आणि हे ध्यानी तिथे मध्ये नव्हतं अजिबात. येस, अशा तऱ्हेचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. इन शॉर्ट, बरोबर बरोबर. तुम्ही सांगत असताना मला त्याचीच आठवण आली एकदम. थँक्यू सर. कसं आहे की जगातले सगळे रूट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कोणत्या रूट मध्ये कुठले फ्लाईंग झोन एक वेगवेगळा भाग आहे. आणि आता तर हमासचं युद्ध एवढं प्रचंड वाढणार आहे की तुम्हाला मिडल ईस्ट मध्ये अतिशय कठीण परिस्थिती आहे. एनिवे, ते आपण नंतर पण पाहू. बरं, आता वज्राबद्दल तुम्हाला कळलं का? यदा कदाचित वज्र हा बिंदू, ऐका, आपला भावंड हा आपल्याला त्रास देऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकतो की वज्र जे वेपन आहे तर एकमेकाचा खून करण्याचा प्रयत्न करतात, इथपर्यंत स्थिती जाते. तर हे जे कर्म आहे ते पूर्वजन्मीचं कर्म आहे, त्याच्यावरती आपल्याला हा बिंदू भोगावयास लागतो. आणि कधी कधी त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड हानी होण्याची शक्यता, एखादं आजारपण, एखादा अपघात, अशा गोष्टी होऊ शकतात. फक्त स्थान जे आहे, तर समजा हा बिंदू अष्टमात आला तर अष्टमातले विचार वेगळे आहेत. भाग्यात आला तर भाग्यासंदर्भामध्ये एखादी घटना अशी घडेल की जेणेकरून त्याला तो घात सहन करावा लागेल. कुठल्याही स्थानात आला तरी वाईटच हो म्हणजे हो, फळं येस मिळतील. येस. हा, बरोबर. बोला तांबे मॅडम. सर, ते दोन्ही बिंदू सुद्धा म्हणजे एकाच स्थानात येऊच शकतात ना, म्हणजे हो, कंक आणि नक्षत्र. वज्र. कारण हा. काय, जर का द्विपाद किंवा त्रिपाद नक्षत्र असतील तर ते तसे येऊ शकतील ना. हो, मग म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला मॅडम. हा, आता इथे कसं आहे, धनिष्ठा, म्हणून मी कुवल मॅडमना सांगितलं की नक्षत्र कोणतं आहे, तर धनिष्ठा आहे. तर धनिष्ठा हे द्विपाद नक्षत्र आहे ना, मग ते मकर राशीमध्ये आणि कुंभ राशीमध्ये येतं. तर आपल्याला धनु लग्नाच्या बद्दल जर आपण विचार केला तर धनस्थान आणि पराक्रम स्थान या दोन स्थानामध्ये येतं. तर घात कदाचित, पण तो नक्षत्र पर्टिक्युलर त्याच्यामध्ये आपण वेगळं पाडू शकत नाही, ते विभाजन करू शकत नाही, कारण का ते ऑलरेडी विभाजन होऊन आलेलं आहे द्विपाद बरोबर असल्यामुळे. कळलं का? बरोबर. हा हा, असं. ओके. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्ते. आता हा वज्रबिंदू आपण म्हणतो, याची फळं आता आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे असणार. पण समजा गोचरीचा एखादा शुभ ग्रह त्याच्यावरून जर त्याने ओव्हरलॅप केलं तर काही फलितात थोडाफार बदल होऊ शकतो का? नाही नाही, बघा परत सांगतो मॅडम, एखादं वेपन हे हानिकारकच आहे. ओके ओके आणि ओके. एखादी व्यक्ती आपल्यावरती हल्ला करणार असेल, आता हा वज्रबिंदू जो आहे ना मॅडम, हा आपण कोणावरती हल्ला करणार असं नाही. आपल्यावरती होणारा हल्ला जो आहे त्याच्यासाठी हे वज्र हा जो बिंदू आहे अतिशय तीक्ष्ण आहे. त्याला आपण म्हणतो टोकदार, धारदार, ज्याला आपण म्हणतो अशा तऱ्हेचा भाग जो आहे. तर दुसरी व्यक्ती ही आपल्यावरती तिथे हादसा करेल किंवा आंदोलन करेल त्रासदायक किंवा काही ठरेल. कठीण कठीण गोष्टी होतील त्या जीवनामध्ये, असा भाग आहे. हो सर, थँक्यू सर, धन्यवाद. धन्यवाद.
म्हणजे पत्रिका वाचतेवेळी तुम्हाला वज्रबिंदू हा जो अशा तऱ्हेने सांगितला पाहिजे. आज जर लग्नात आला तर काय होईल असा विचार कर. कदाचित तो देहाला त्रास देईल, तो स्वतः काही करणार नाही, पण एखाद्या त्याच्या देहाला तिथे हिंसा होऊ शकते, काही वेळेला जखम होऊ शकते, काही वेळेला मोठ्या आजारामध्ये तो जाऊ शकतो, पण ते भोगायचं असतं. 12व्या स्थानामध्ये आलं तर 12व्या स्थानाचा विचार करायचा असतो. मग त्यावेळेला त्या ठिकाणी हा बिंदूमध्ये काही फरक होणार नाही. समजलं सर, समजलं. ओके. थँक्यू. आता निर्धात हा बिंदू जो आहे, मॅडम निर्धात आहे ना हा बिंदू आता हो नंतर हो, निर्धात आहे पराक्रम स्थानात, आणि ते हा. चतुष्पाद नक्षत्र आलंय तिथे शततारका. शततारका. हम्म. आता निर्धात म्हणजे भाग असा आहे की एक लक्षात घ्या, पूर्वकर्माचं हे जे गणित आहे त्या गणितामध्ये म्हणजे जीवन जे आहे त्याच्यामध्ये शेवटी प्रत्येक जातकाला, प्रत्येक व्यक्तीला असा एक निश्चय करावा लागतो की आता ह्याच्या पुढे मी कुठल्याही गोष्टीमध्ये सहभागी होणार नाही. निर्धार याचा जो मुख्य भाग आहे तो असा सांगितलेला आहे, त्याचा अर्थ की मी निश्चय करतो की आता मला कुठल्याही तऱ्हेचं सहभागी व्हायचं नाही, कोणाच्याही याच्यामध्ये जायचं नाही. मी असा निश्चय करतो की आता जो काही आयुष्यामध्ये हे सगळं मी पाहिलेलं आहे आणि ते पाहते वेळी माझ्या जीवनामध्ये जे काही मी भोगलंय, तर आता पुन्हा कधी कधी मनुष्य म्हणतो की मी कुठल्या भानगडीत पडणार नाही. आणि हे असंच आयुष्य असतं. आणि कधी कधी त्या ह्याच्यामध्ये तो एवढं सगळं भोगल्यानंतर त्याला कळतं की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. सगळ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अप्स अँड डाऊन येतात आणि ते त्याला शिकवून जातात आणि ते त्याला सुचवतात की या घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडल्या, त्याला कारणं कोणती कोणती होती. मग हे सगळं जातकाने त्याच्या दृष्टीने पाहिलेलं आहे. शूल हे अंतःकरणाचं दुःख, हे त्याच्या शेवटपर्यंत जोपर्यंत त्याचा देह निकाली लागत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये ते सतत टोचत असतं. कळलं का? उल्का हा जो बिंदू आहे तो त्याला आभास करत असतो की मला हे मिळेल, मला ते मिळेल, पण ते त्याला मिळत नाही, फक्त त्याला भास होत असतो. मग अशा तऱ्हेने आपण विद्युन्मुख आहे, तो जर समजा चतुर्थ स्थानात पडला, तो दशमात पडला, तर विद्युन्मुखामध्ये दोन पार्ट आहेत. एक तर त्याच्यासोबत जर चांगला ग्रह असेल आणि ते आपण जर कर्म चांगलं केलं असेल आदल्या जन्मी, तर त्याचा जो प्रतिसाद आहे तो आपल्याला इथे चांगला मिळू शकतो. कधी कधी ते दृष्टी समोरचं फळ कदाचित आपल्या जीवनामध्ये वाईट पण पाहावं लागतं. मग अशा ह्या तऱ्हेच्या काही गोष्टी असतात तर त्या भोगाव्याच लागतात. म्हणजे तिथे आपल्याला काही ऑप्शन नाही. एक अनुभव सांगतो. तो अनुभव असा आहे की 1968 सालची गोष्ट आहे. आय वॉज जस्ट 17 years old. तर त्या ठिकाणी जुहूला, जिथे काल गोविंदाचा अपघात झाला ना, म्हणजे ते बंदुकीची गोळी, त्याच इमारतीच्या तिथे एक चाळ होती, त्याच्यामध्ये ती जलदर्शन म्हणून आहे जुहूला. तर त्या ठिकाणी एक सुनीता नावाची मुलगी होती. तो तिचा नवरा जुगारामध्ये हरला होता आणि शेवटी त्याने, जसं महाभारतामध्ये घडलं तशा तऱ्हेने आपली बायको डावाला लावली आणि त्या ठिकाणी तो त्याचे पैसे हरला. तर ती माणसं त्याच्या बायकोला न्यायला आली होती. 1968 सालची गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि असा प्रसंग त्या व्यक्तीवरती आले. ती घरात गेली आणि त्यावेळेला गॅस नव्हता. घरात गेली, रॉकेल ओतून तिने त्यावेळेला त्याच घटनेला आत्महत्या केली आणि ती मेली. आणि एवढी सुंदर स्त्री होती, एवढी सुंदर होती ती कल्पनेच्या पलीकडे. आणि ते GSB ज्ञातीचे लोक होते, गौड सारस्वत ब्राह्मण. मग अशा वेळेला हे असे प्रसंग जेव्हा जातकाच्या जीवनामध्ये येतात, हा सुद्धा एक प्रकारचा घात आहे, शूल आहे, आंतरिक दुःख आहे. की एखादा पती जेव्हा आपल्या बायकोला जुगारामध्ये हरतो, लोकांचे पैसे घेतो आणि नंतर लोक त्याला, ते पठाण लोक होते आणि ते तिला न्यायला आले. 1968 सालची ही गोष्ट आहे. त्याला फक्त 17 वर्षाचा होता. म्हणजे ह्या अशा घडामोडी जेव्हा घडतात तर ते आयुष्य अतिशय कठीण असतं. मग का घडतं हे? अशा अनेक गोष्टी आपण व्यवहारामध्ये, जगामध्ये ऐकतो. मग हे त्या ठिकाणी घडतं. हे का घडतं? जानकी आहे का तू? जानकी,
हरे कृष्णा आहे हरे माहिती आहे. हरे कृष्णा. तुला माहिती आहे की आपले झूकर राहायचे ना पूर्वी, हो हो तर पाहिलं त्या जल. झूकरांच्याच वाडीमध्ये अच्छा. झूकर आपले नातेवाईक आहेत. हो 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 काय झालं? तर त्यांच्याच वाडीमध्ये जिथे आता जलदर्शन नावाचं जे काही टॉवर आहे तिथे हो गोविंदा त्याच बिल्डिंग मध्ये राहतो. मग हो तिकडेच त्या ठिकाणी तुझं लग्न झालं नव्हतं. 68 सालची गोष्ट आहे. तुला कदाचित ऐकून म्हणजे माहिती असेल कदाचित. मी जन्माला पण आले नव्हते तेव्हा. नाही पण सांगतो मी हो हो तुला ऐक. तेच होतं ते. आता तुझं सासर तिकडचंच आहे, हो हो कळलं का? हो. तर असं होतं, कळलं का? बरं, एनी एनी क्वेरी काय विचारायचं आहे तर हा अनुभव तुम्हाला मी सांगितला. निर्धात बद्दल कोणाला काही विचारायचं आहे? अतिशय कठीण प्रसंग माणसाच्या जीवनामध्ये येऊ शकतात. पूर्वजन्माचं कर्म हे जातकाला निश्चितच फेडावं लागतं. त्याचं वय काय असेल, तो किती श्रीमंत असेल, याला काहीही आधार नाही. सर एक विचार. बोला. आता हा निर्धात बिंदू आहे, हा सूर्यात नक्षत्राप्रमाणे सगळ्यात शेवटचा बिंदू आहे. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की तेव्हा माणूस एका डिसिजन पर्यंत पोहोचतो की याच्या पुढे आपल्याला अशा प्रकारची कृत्य करायची नाही. पण तिथे आता हा जर पूर्वजन्मशी जोडलेला बिंदू आहे, तर या ठिकाणी पूर्वकर्माचं संचित संपतं का? नाही नाही, तसं नाही. आपण कसं आहे माहितीये का, सांगतो तुम्हाला मॅडम. या सगळ्या घडामोडी जर आपण मागे आयुष्यामध्ये गेलो आणि पाहिलं, किंवा येणारं पुढचं आयुष्य सुद्धा कदाचित बाकी असतं, तर त्या दरम्यान सुद्धा जोपर्यंत आपला शेवट होत नाही तोपर्यंत हे सगळे बिंदू जे आहेत ते पूर्वकर्मानुसार तिथे सतत त्या ऍक्टिव्ह होत असतात. म्हणजे आता मगाशी बेंद्रे साहेबांनी विचारलं, तर कदाचित हा बिंदू यदा कदाचित रिपीट होऊ शकतो. हा तो रिपीट होतो सर. हा, आपण हे 3 टप्प्यावर अनुभवतो ना सर. नाही पण हा बिंदू जो आहे ना मॅडम, बघा असा आहे 27 ते 84. 84 वय माणसाचं झालं तर तो अगेन अँड अगेन होणार ना, नाही का? आता समजा एक फलित आपण विद्युन्मुख पाहिलं, एक आंतरिक शूल बिंदू नावाचा पाहिलं, एखादी उल्का बिंदू पाहिला, मग असा हा आभास होतो. आता मला एक सांगा, तुम्ही तुमच्या समोरचं उदाहरण आहे अनिल अंबानी. आज एवढ्या मोठ्या प्रचंड श्रीमंत असणाऱ्या माणसाचे साधारणतः एक 20 लाख कोटी रुपये गेले. 20 लाख करोड कशाला म्हणतात? आज 50 लाख कोटीची तर फक्त रिलायन्स रिफायनरी आहे, 50 लाख करोडची आहे. मग आता हे सगळं असं होतं तर त्याला सुद्धा आंतरिक दुःख झालंच ना. ते तर आहे सर. अशी दुःख होतात. आता उद्या मीटिंग आहे फायनल, त्याच्यामुळे त्याचं आयुष्य ठरेल. उद्या 3 तारखेला उद्या दुपारी 12 वाजता मीटिंग आहे. त्याच्या सर्व कंपन्यांचं जे घडामोड आहे ते उद्या तुम्हाला दुपारी न्यूज कळेल का. असं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. माणसाने क्षणिक आनंद आहे, आनंद हा जास्ती काळ टिकत नाही. जास्ती काळ कुठलीच गोष्ट जी आहे तिला एक आयुष्य आहे, मर्यादा आहे. अत्याचार पण जास्ती काळ, आता हमास तुम्ही बघताय, सगळे गेले एकूण एक. 15 वर्ष लागली मॅडम. त्या 15 वर्षात सगळ्यांना साफ करून टाकलं. म्हणजे इंटेलिजंट एवढं पॉवरफुल आहे की लास्ट 15 इयर्स दे वर ट्राईंग. असं आहे. त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत आहे म्हणून ते कार्यरत आहेत. पेजरमध्ये बॉम्ब फुटेल असं कधी वाटलं होतं? वॉकी टॉकीमध्ये बॉम्ब फुटेल कधी वाटलं होतं? पण झालं ना. ऐकलं की नाही आपण? नवीन वाटतं आपल्याला हे. हा बेंद्रे साहेब.
हो, बरोबर आहे सर. कधी वाटलं होतं असं की पेजरमध्ये बॉम्ब असेल? आपण ते कधी डोक्यात पण आणलं नाही. पण म्हणजे ही त्यांची कल्पना कशी आहे? टेक्नॉलॉजी इतकी भारी होती की आता ते म्हणतात की विमानात तुम्हाला म्हणजे हल्ली आपण कसं विमानामध्ये आपलं लॅपटॉप किंवा हे करून काम करतो, तर नाही एखाद्या नाही, वेळे याच्यावरती बंदी पण येईल, म्हणजे हे आता काही होऊ शकेल. हा. आता काही इव्हन आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो काही टेक्नॉलॉजी जी आलेली आहे हो ती तर अति भयंकर आहे. हो, त्यांनी आता काही जणांना तर त्यांच्या चेहऱ्यावरून जाऊन तिथे म्हणजे ऑटोमॅटिक ते वेपन येऊन त्यांना मारून टाकलं. म्हणजे तुम्ही जरी चेहऱ्यावरनं काही लावून घेतलं तरी त्यातनं ते पेनिट्रेट होऊन त्यांना पकडलं त्यांनी. तुम्ही पळूच शकत नाही म्हणजे. हे केवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली असं आहे. बरोबर. मग आता हा सूर्याचा नक्षत्र बिंदूचा जो भाग आहे तो तुम्हाला पूर्णपणे समजावलेला आहे. तरी सुद्धा जर यदा कदाचित तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाचं आपण निवारण करू. व्यवस्थित लक्षात ठेवा, फार काळजी घ्या. आयुष्य जगतेवेळी निश्चितच तुम्हाला चांगल्यापैकी तुमच्या हाताखालच्या लोकांना किंवा तुमच्या वरिष्ठांना किंवा तुमच्या शेजारच्या लोकांना व्यवस्थित निर्णय घेता आला पाहिजे, देता आला पाहिजे. कधी काय जीवनात होईल काही सांगता येत नाही. बोला. नाही आता चंद्राचं नक्षत्र बिंदूला जायचंय. होय सर, जाऊया. कोणाचे दिसत नाहीये. ठीक आहे. हम्म. तर म्हणजे फक्त सगळ्यांना कळ. एकच बोला, आहे बोला. की हे सगळं आता वयाच्या या वयी कळलं, म्हणजे 70च्या पुढे. हे जर 20व्या वर्षी कळालं असतं तर खूप फरक पडला असता आयुष्यात. पण हा नाही सुद्धा नाही, योगच बिलकुल होता मला वाटतं. नाही. नाही साहेब, नाही साहेब, नाही. असं वाटतं. मनुष्य शेवटपर्यंत कधीही हुशार नसतो. त्याला त्यावेळची घटना, त्यावेळची परिस्थिती ही त्याच्याकडे हुशारी किंवा अधोगती किंवा प्रगती सुचवते बरोबर. त्यावेळेशी. तुम्ही हे गोष्ट अवॉइड करूच शकत नाही. नाही, यू कांट. काही नेव्हर. करू. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला बघा असं बेदरे साहेब, यू आर इंटेलिजंट, यू आर रिस्पेक्टेड, की ज्या वेळेला आपल्याला एखादी भूमिका कळते तर त्यावेळेला ऍटलिस्ट तुम्हाला थांबावं लागतं बरोबर आहे. की आपल्याला काय करायचं पुढे जाऊन. पण ती मॅच्युरिटी सुद्धा वयाबरोबरच येते ना. नाही, सांगतो मला की मॅच्युरिटी येणं किंवा न येणं, पण नशीब हे वेगळं आहे. नाही, इतके प्रसंग म्हणजे हे सगळे बिंदूतनं तुम्ही हे केलं की सगळ्यात शेवटी तो निर्धार बिंदू आहे. येस. हा सगळ्यात शेवटचा बिंदू आहे की आता निर्धार करतो की नाही बाबा, भावंडांसंबंधी, कुटुंबासंबंधी किंवा अमुक अमुक व्यक्तीबद्दल मी आता जास्त फंदात पडणार नाही. हे सगळे पहिले अनुभव आल्यामुळे कोणीतरी असा डिसिजन घेऊ शकतो. त्याचा तो निर्धार अगदी अगदी खरं. ऍग्री विथ यू. बरोबर आहे. ऍग्री विथ यू. तुम्हाला कधी वाटलं होतं का की योगी मुख्यमंत्री बनवून सगळा सफाया करतील म्हणून? नाही ना. पण काळाची गरज होती ना. हो, बरोबर. आता तुम्हाला सांगतो साहेब, मिडल ईस्ट जो आहे ना भाग, हो, तो मिडल ईस्ट आता डोकं वर काढणार नाही पुढची 20 वर्ष. बरोबर. इतकं बेचिराग केलंय त्यांना. आणि कधीही करतील. तुम्हाला सांगतो की 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्या ठिकाणी जे पिरॅमिड्स वगैरे जे आहेत ना, त्यांचे रनवे त्या लोकांनी रात्री जाऊन तोडले होते. त्यांना फ्लाइंग झोन बंद करून टाकला होता इजिप्तचा. फ्लाइंग बंद करून टाकला होता. लेबनॉन हा जो परिसर आहे आणि तिकडचं जे बैरूट एअरपोर्ट आहे ते ब्रिटिशांनी म्हणजे रोमन लोकांनी एवढं सुंदर बनवलं होतं, एवढं सुंदर बनवलं होतं, त्यात बेचिराग झाला. बरोबर. एकेकाळी तुम्हाला आठवतच असेल, बेरूटला सगळ्या फ्लाईट फ्युएलिंग करूनच पुढे युरोपला जायच्या. बॉम्बे, कैरो, लंडन असं त्याचा रूट होता ऑल द टाइम. आता कोणी तिकडनं धजावत नाही जायला. आता कसं जाणार? बरोबर. आता वरून नॉर्थ पोल पण बंद झालेला आहे जवळपास. मोराक्कोला वगैरे जाताना आहे ना, फ्लाईट बंद करून टाकल्या, कॅन्सल झाल्या. बरोबर. सर, छान समजलं एकदम. थँक्यू. व्हेरी व्हेरी गुड. सर एक विचारू का? हा बोला. सर, बोला. हा जो सूर्यात नक्षत्र बिंदू आहे
हा पुढच्या जन्मामध्ये कॅरी फॉरवर्ड होतो का? नाही नाही, समजा आपण जर आज जे एखाद्याचा करू नाही नाही, आपण कसं म्हणतो की हे मागच्या जन्मीचं भोगतोय आपण, तर असा हा पुढच्या जन्मात पण कॅरी फॉरवर्ड होईल का? नाही, आता पुढचा जन्म समजा एखाद्या व्यक्तीचा आपण विचार केला तर हा त्याला मागच्या जन्मात त्यांनी जे काही केलं असेल तर हा ते त्या जन्मात त्याला, आपल्याकडे सोय आहे ना मॅडम, आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे की मागील जन्माचं, पूर्वजन्माचं कर्म, द प्रिव्हियस हा कर्म. तर प्रिव्हियस हा कर्म, तर आता आपण सूचना केली की निदान पुढच्या जन्मी तरी सुद्धा त्या ठिकाणी तुझ्या हातून काहीतरी चांगलं कर्म होऊ दे. आता जसं की आपण म्हणतो की धन्य हो ती जननी की जिने त्या या बाळाला जन्म दिला, ते तिची हम्म, धन्यता आहे, बरोबर आहे की नाही? पण हम्म, त्या मुलाच्या आयुष्यामध्ये जो प्रवास आहे तो प्रवास कठीण तर निश्चित आहे. मग तुम्ही हा नंबर ऑफ नेताज आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, आणि म्हणून त्यांना दुःख येणार नाही हा साफ खोटा भाव. आणि पुढच्या आयुष्यामध्ये कॅरी फॉरवर्ड होणार ते कुठलं होणार? जे आज आपण करणार आहोत तेच कॅरी फॉरवर्ड करायचं. हा म्हणजे होईल कॅरी फॉरवर्ड, या जन्मातलं पुढच्या जन्मात होईल. इफ यू डू व्हॉट यू डू ऍक्च्युअली. हा तेच, म्हणजे चांगलं कर्म करा तर पुढचा जन्म चांगला राहील नक्की. मग आता थोडक्यात. आपण प्रवचनामध्ये किंवा इत्यादी आध्यात्मिक हा याच्यामध्ये जातो त्यावेळेला आपल्या कानावरती शब्द काय पडतात? आता खरा संत आहे का, तर त्या संतांनी आपल्याला उपदेश केला पाहिजे. म्हणून मी आग्रह करतो सगळ्यांना की प्रत्येकाने निदान भागवतांचा एक पाठ तरी वाचावा, एक पाठ. तर त्याला बरोबर संपूर्ण एका पाठमध्ये आयुष्य कळलं जाईल. बरोबर दुसरं पार्ट 2 पार्ट 3 तर फार मोठा आहे तो, पण पार्ट 1 मध्ये तुम्हाला सगळं कळतं. आहे. हो सर, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे मॅडम हा हा की जन्म मृत्यूच्या पलीकडले, हा हा. एक चॅप्टर आहे जन्म अच्छा. मृत्यूचा. हा, उपनिषदामधला तो भाग आहे. हा 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 उपनिषदामध्ये त्याच्यातला एक भाग आहे. हा. मग ते जेव्हा कळेल जातकाला तेव्हा कळतं, पण नाहीच थांबू शकत. यू कांट, यू आर नॉट डुईंग युअर सेल्फ. कोणतरी ती शक्ती आहे ती आपल्याकडून हे करून घेते, करून देते, बरोबर आहे सर. की आपल्याला ते भोगावंच लागतं, त्याला आपण काही हम्म, करू शकत नाही. हम्म. त्याकरता एकच आहे की शरणागती हा परमेश्वराकडे, की त्याला हे करून मला चांगली बुद्धी दे. बस आपल्याला बस, चांगली बुद्धी आली की आपला पुढचा प्रवास सुखकर होईल. पैसा मागूच नका. बरोबर आहे सर. थँक्यू सर. म्हणून पूर्वी याच्यामध्ये शुभम करोती आरोग्यम हा म्हणायला बोलायचे ना, आता कुठे लोक शुभम करोती विसरून गेले. खरंच आहे. शत्रुबुद्धी आम्ही विनाश. म्हणतो सर, आम्ही म्हणतो हा सर, आम्ही म्हणता? म्हणतो. हो हो. अरे वा, छान, चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. बरं, चला आता पुढे चंद्राचं नक्षत्र बिंदू. चंद्राचं नक्षत्र बिंदू मॅडम, हो, हा त्या मग काय ठिकाणी, पहिला बिंदू सांगू का कुठे हा आलाय? म्हणजे हा, मग तो पहिला कर्म हा, बिंदू पहिला कर्म येतो. बिंदू आहे ना, हा, चंद्रापासून आणि कर्म तो पहिला आहे. चतुर्थ स्थानात येईल, रेवती नक्षत्र. आता रेवती नक्षत्र जर आलं तर त्या ठिकाणी कर्म, आता कर्माबद्दलचा विचार करायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला स्पष्टीकरण करून देतो की ज्या जातकाच्या याच्यामध्ये तुम्हाला एखादी पत्रिका फक्त चंद्राचं नक्षत्र बिंदूवरती पाहायची असेल, फलादेश द्यायचा असेल, तर त्यावेळेला त्याची योजना काय आहे? आता जे आपण वर्तमान काळामध्ये जे काही कर्म केलेलं आहे किंवा भूतकाळामध्ये जे काही कर्म केलेलं आहे, मागच्या जन्मीचं नाही, या जन्म. हा, वर्तमान भूतकाळामध्ये जे काही कर्म केलेलं आहे तर त्याचं फलित जे आहे ते तुम्हाला आत्ताच्या काळामध्ये तिथे भोगायचं आहे. आता कर्म हे कसा बिंदू आहे, कुठल्या कर्माशी आपण निगडीत असू, त्याच्यामध्ये आता बघितलं आपण तर मीन राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये मॅडम शुक्र, आणि तिथे ही जी रास आहे ती उत्तर प्रभागातली रास आहे, मूळची. कारण वसंत संपात बिंदू हा तिकडे आहे. मग तिथे शुक्र हा ग्रह आहे का? कुठला ग्रह आहे? आहे ना, शुक्र आहे ना. मग आता अशा वेळेला
जातकाचं कर्म हे कुठल्या गोष्टीशी निगडीत असेल वर्तमान स्थितीमध्ये किंवा येणाऱ्या फ्युचर ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये, तर जातकाचं कर्म निगडीत असणं रिलेटेड. म्हणजेच काय की त्या ठिकाणी शुक्राचा जो काही आपण विचार करतो, आता शुक्रामध्ये फॅशन डिझायनिंग आहे, शुक्रामध्ये कला आहे, नट आहे, देखावा आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल आहे, टुरिझम आहे, लक्झरी आहे, या सगळ्या गोष्टींचा शुक्राचा आपण विचार करतो. आणि ते रेवती नक्षत्र जे आहे हे रेवती नक्षत्र मीन राशीतलं आहे. मीन राशी जी आहे ती आध्यात्मिक धार्मिक आहे. तर जातकाचं कर्म रिलेटेड कुठलं असू शकेल त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग त्यावेळेला तुम्हाला असा विचार केला पाहिजे की जातकाचा प्रवास, वाक्य व्यवस्थित ऐका, जातकाचा प्रवास या क्षेत्राशी संबंधितच होणार आहे. कारण का की तिथे असणारा बिंदू त्याचं नाव आहे कर्म, कर्मा. कळलं का? मग आता कर्मबिंदू जर समजा कर्मबिंदू हा जर लागू पडला तो कोणत्या वर्षी, तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादं कर्म सुरुवात होण्यासाठी त्याचा जे काही काळ आहे तो कोणत्या वर्षी तिथे ऍक्टिव्ह होतो. इथे 10, 37 आणि 64 वय दिलेत म्हणजे. आता 10व्या वर्षी मनुष्य जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो, होय. नाही का? त्याचं ते विद्यार्थी दशेतलं वय आहे. मग त्याच्यामध्ये 27 वयानंतर 37 झाले. 37व्या वर्षी कदाचित त्याच्या जीवनामध्ये अशी एखादी संधी, अपॉर्च्युनिटी अशी येऊ शकेल की जेणेकरून त्याचा संबंध धर्माशी असेल. कारण का मीन रास ही धर्माची आहे. ज्या लोकांचे म्हणजे तुम्ही जे सगळे उपस्थित आहात त्याच्यामध्ये जर एखादा मीन राशीतला ग्रह असेल किंवा त्याचा अधिपती गुरु हा ज्या राशीमध्ये असेल तर त्या राशीशी संबंधित तुमचं कर्म हे आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित निश्चित असेल. तर तसं कर्म हा बिंदू मीन राशीमध्ये रेवती नक्षत्रामध्ये आल्यामुळे तो कदाचित दुसऱ्या राशीमध्ये पण येऊ शकतो. म्हणून ह्याच्याकरता तुम्हाला नक्षत्रांची माहिती, राशींची माहिती असणं अत्यंत गरज आहे. आणि ते जर माहिती नसेल तर तुम्ही फ्युचर कसं प्रिडिक्ट करणार? आता मी नवीन एक क्लास सुरू करणार आहे या विषयावरती, तर त्यावेळेला सगळ्यांना या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हा शिकवेन. पण तरी सुद्धा लॉजिक, त्या लॉजिकला मीन रास ही धर्मक्षेत्राशी संबंधित असणारी रास आहे. म्हणून त्या जातकाने हे कार्य करते वेळी त्याचं कर्म हे त्याचं स्वरूप हे कोणतं असू शकेल याचा आता विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का की या पत्रिकेमध्ये कर्म हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत असेल, संबंधित असेल. हा मीन म्हणजे मीन राशीचा स्वामी गुरु तो पण धनुराशीतच आलाय ना प्रथम स्थानात. मग ह्या दोघांचं मिळून मग आता तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात ना की हा शुक्र म्हणजे कला, देखावा, लक्झरी, टुरिझम वगैरे. तर मग आपण समजा व्यवसायाच्या संबंधी असं नाही म्हणता येणार, पण जर असं म्हटलं तर म्हणजे गुरु पण आलाय ना तिथे आणि टुरिझम पण, म्हणजे त्या यात्रा काढतात ना नाही का अशा धार्मिक. तर असं पण एक थोडस लॉजिक लावू शकतो का? लावू शकतो, का नाही लावू शकत? मी तुम्हाला सांगतो ना मॅडम की जर समजा हा बिंदू किंवा आपल्या कुंडलीमध्ये जिथे मीन रास असेल होय. तर मीन राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये धार्मिकता, आध्यात्मिक आणि ज्या काही यात्रा असतात, जी तीर्थस्थळ आहेत त्यांना पाहण्याचा योग हा निश्चित येतो. हे ठरलेलं आहे. हे अगदी बरोबर आहे. माझी आई कितीतरी इतक्या वेळा आम्ही म्हणतो अगं बस आता, एवढं वयाचं किती 85 झाले तरी पण फिरत असते आणि सगळं इतक्या वेळा बघून झालं. नेपाळ बिपाळ सुद्धा म्हणजे धार्मिक ह्याला जास्त करून. मग ते सांगतो आता गिरनारच्या डोंगरावरती आहे. लोक जातात, गिरनारच्या गडावरती जातात लोक, एवढ्या पायऱ्या आहेत पण तरी सुद्धा गेले जाणारे लोक गेले जातात. अजून सुद्धा तिची अजून इच्छा आहे परत ते गिरनार सुद्धा. मी म्हटलं नाही ग बाई, मला नाही जमणार तुझा. मीनेचीच आहे ना, मीन रास आहे तिची.
मग मला तेच म्हणायचं आहे हम्म, की हम्म. पहिल्यांदा कोणत्या राशीच्या ज्या हो ऍक्टिव्हिटीज हो आहेत होय ह्या आपल्याला शिकणं गरजेचं आहे. बरोबर आहे बरोबर. नाही तर हा आणि त्याच्यात तुम्ही आहे तो कसं त्याच्या. इतकं ते प्रॅक्टिकली हे करतात आणि आम्ही एवढे 100 लोक आहे, कोणाला नाही कोणाला तो अनुभव आलेलाच असतो. आता पटकन तुम्ही ते मीन राशीचा आणि ते धर्म म्हणजे त्या यात्रा, तर मला लगेच कशी पटकन आई आठवली, कारण ती इतकी म्हणजे ती रिटायर झाल्यापासून तेच करते. आम्हाला काळजी लागते ना की ह्या वयात ही जाती, मग ती म्हणते तुम्ही कशाला माझी काळजी करता, मला कळतंय ना की मी करू शकते आणि करते बाबा. छान. असा भाग आहे. होय. दुसरा भाग असा आहे की मीन रास ही गुरुचे रास असल्यामुळे जे फायनान्शियल गोष्ट जी आहे आर्थिक दृष्ट्या, तर हम्म. आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कर्म जे आहे ते निश्चितच तुम्हाला धन सुद्धा कमवून देऊ शकतं. होय मीन राशीचा हा एक तसा फायदा आहे. आहे आहे. हम्म. हम्म. कळलं? छान. हम्म. ओके. सर नमस्कार. नमस्ते बेटा. माझी मीन रास आहे, रेवती नक्षत्र आहे, धनु राशीमध्ये अजूनपर्यंत तीर्थस्थानच केलेले आहेत. म्हणजे फिरायला जाते ते मी तीर्थालाच जाते. धन्यवाद. तुम्ही जे म्हणताय ते 100% आहे सर. तुम्ही जे दोन म्हणताय मार्क ते कमी 100% दोन मार्क कमी करणार 98 कर. थँक्यू सर, थँक्यू. ओके बेटा. ओके. तर मॅडम तुमची मला अटॅचमेंट का माझं मिळालं उत्तर. थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हणूनच मी लगेच सांगितलं मॅडम. थँक्यू. आपण दोघी एकमेकींना कधी भेटलो नाही, पण मी सरांना पण म्हटलं मला नाही माहिती की मला त्यांच्याबद्दल खूप असं एकदम असं इतकं अटॅच, म्हणजे मी तशी पटकन नाही आहे, पण आपलं काही सुद्धा नाही, बोलणं नाही, फोनवर नाही, काही नाही, पण आहे मला. आय डोंट नो आहे, पण आता कळालं, उत्तर मिळालं. मीन राशीचं थँक्यू सर, निवासस्थान हे थँक्यू मॅडम. धर्मक्षेत्र आहे. बरं, चला पुढे. जर विचारा नाही कर्मबिंदू तर समजा आता गुरुच्या धनुराशीत आला असेल तर गुरुच्या धनुराशीमध्ये कर्मबिंदू आला असेल तर सप्तमामध्ये किंवा सप्तम आणि अष्टम धनु. फाईन. धनुराश ही मॅडम एज्युकेशन रिलेटेड आहे, इन्स्टिट्यूट आहे, फायनान्स आहे, बँकिंग आहे, कळलं का? हा सोनं आहे, ऍडमिनिस्ट्रेटर आहे, प्रगती आहे, मुलांची प्रगती आहे. त्या क्षेत्रामध्ये कर्म हे करेल. ओके सर, समज. आता पूर्ण बिंदू कळला तुम्हाला? हो सर, हो समज. घ्यायचंय का पुढचा का हो कोणाला? घ्यायचं. हा नाही आता कोण काय बोलतच नाही तर हा त्याला नाही तेच. कळलंय असं वाटतंय. नाही कळालंच असेल ना. छान, म्हणजे आपण तुम्ही सांगितलं पण सांग. कोण भागवत बोला. मॅडम बोलतायत. हा बोला. ते अष्टमात बिंदू असेल जर हा, तर मग आपण त्याचं कर्म कसं विचार करायला हा. किंवा सांगतो. व्ययात वगैरे असेल तर? नाही सांगतो. अष्टम स्थान हे गूढविद्येचं स्थान आहे. हा. जर यदा कदाचित गूढविद्येच्या संदर्भातील कार्य म्हणजे सस्पेन्स, आता जसं की रॉ मध्ये काम करणारे लोक आहेत, सीबीआय मध्ये काम करणारे लोक आहेत, काही डिटेक्टिव्ह आहेत की जे लोकांसमोर येत नाहीत, अशा तऱ्हेचं जे काम आहे ते अष्टम स्थानामध्ये बिंदू आल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये अशा घडामोडी होत असतात. आताचं जे युद्ध चालू आहे ते कोणी जिंकलेलं आहे? ते इंटेलिजंटने जिंकलेलं आहे. कारण त्यांचे जे काही गुप्तहेर होते ते गुप्तहेर इराणमध्ये जाऊन तिथे वास्तव्याला नागरिक होते. आता याच्यामध्ये कसं आहे मॅडम की बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या देशाचे पासपोर्ट तयार करणं, वास्तव्य करणं, सगळे दिसायला गोरे असले म्हणजे सगळे अमेरिकन असतात असं नाही, सगळे ब्रिटिश असतात असं नाही. मग हंगेरीचा मनुष्य हायर केला आणि त्याला फायर केला तर काय कळणार आहे? तर हे डिटेक्टिव्हचं काम जे आहे ते अष्टम स्थानाशी संबंधित असतं. आणि अष्टम स्थानाचं काम सगळ्या लोकांना जमतंय असं नाही. बरोबर. आणि व्ययस्थानाशी असेल तर मग कसल्या प्रकारची कामं करायची? प्रवासामध्ये किंवा दूर क्षेत्रामध्ये जाऊन कोणाच्याही नजरेत न पडणं
अशा ठिकाणी कार्यरत असणं, अशा घडामोडी होत असतात. षष्ठस्थानामध्ये आला तर 6-8-12चा जर तुमचा विचार असेल तर जातकाच्या जीवनामध्ये कष्टासारखंच कर्म असेल. षष्ठ आणि कष्ट, ओके ओके सर, थँक्यू. करा कष्ट आणि वा नष्ट असं आहे. कळलं का? थँक्यू सर. हरे कृष्ण. बोला. हरे कृष्ण बेटा, बोल. आता हे जे अष्टम स्थानाचं सांगितलं तसंच जर धनामध्ये वगैरे जर राहू पण असेल तर तोही अशीच कामं करेल का? आता त्या ठिकाणी जर कर्मबिंदू आला तर जातकाच्या जीवनामध्ये कौटुंबिक काही कर्म जे आहेत, तर जर राहू सोबत असेल तर त्या ठिकाणी वादग्रस्तपणा, हानी, छळ, अकस्मात होणाऱ्या घटना. तर राहू हा छळाचा कारक आहे. राहू हा माणसाच्या जीवनामध्ये समजा कुठेही जरी आला तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाला निश्चितच त्या गोष्टीचा फटका, छळ हा लागतोच, जळ पोचते इन शॉर्ट. कळलं? ओके. अच्छा. तर त्या ठिकाणी तिथे जर तो लग्नी आला, धनस्थानात आला, पंचम स्थानामध्ये आला तरी सुद्धा तिथे तो झळ आपल्याला पोहोचवणार, म्हणजे निश्चित करणार. राहू हा जो आहे गतिरोधक आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमची जी गती, एखादी गोष्ट मंदावेल, काही वेळेला डिस्कंटिन्यू ज्याला आपण म्हणतो, तर ते राहूकडे. कळलं? अच्छा. म्हणजे कनेक्टिव्हिटी जेव्हा एखाद्या वेळेला, मग आता सिंपल गोष्ट सांगतो की आता ग्रहण होणार आहे. आता त्या ग्रहणामध्ये ज्या वेळेला राहू छेदन बिंदू आहे, म्हणजे तो काय करतो तर छेद करतो, म्हणजे तिथे आडोसा करतो, नाही का, डिवाइड करून टाकेल. डिवाइड करतो. म्हणजेच काय झालं, तुमची कंटिन्युटी फॉर सम टाइम. आता सूर्य आणि चंद्र एवढे बलाढ्य प्लॅनेट्स आहेत तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो अडचण तयार करतो ना. बरोबर. म्हणून तिथे ग्रह नाही, असं आहे की ग्रह कोणता आलाय याला फार महत्व आहे, कोणासोबत आहे ग्रह. आपण वाईट कर्म करायला लावेल का? हो, येस, किंवा तुमच्या विरुद्ध कोणतरी काम करेल असं. कर्मबिंदू असा आहे की तुम्हाला कोणतरी त्या बिंदूपासून तुम्हाला धोका पोहोचवेल. कुटुंबामध्ये असेल तर कुटुंबापासून तुम्हाला तशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल. बऱ्याच वेळेला आपल्या हातूनच कृती होईल असं नाही, पण समोरच्या व्यक्तीची पण कृती आपल्याला असं करायला लावेल. अच्छा. का? पण कर्मबिंदू हा चांगलं, बरा आणि वाईट दोन्ही आहे. आणि हा चंद्राचा नक्षत्राच्या बिंदूतला पहिला आहे, कारण का की त्या ठिकाणी चंद्र ज्या नक्षत्रामध्ये असेल त्याच्यापासून 10वा आहे मला वाटतं. होय. कळलं? हो सर. थँक्यू. थँक्यू. बोला. बोला भागवत मॅडम. तर म्हणजे असा त्याचा अर्थ होतो की परिस्थितीच अशी निर्माण होईल की एखाद्या माणसाला इच्छा नसेल तरी तसं वागावंच लागेल परिस्थितीला अनुसरून. बघा आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी. वर्तमान कर्म बऱ्याच वेळेला मुलं मुली लग्न करतात, हौशेने करतात. इट्स अ पार्ट ऑफ कर्म. बरोबर आहे. हो. आता केव्हा एखादी गोष्ट फंक्शन मध्ये येते किंवा ती ऑपरेट होते, फंक्शन म्हणजे ऑपरेशन होणे, तर त्यावेळेला त्याच्या चुका ह्या त्याला कळतात. म्हणजे त्या ठिकाणी जर समजा कर्मबिंदू हा त्या ठिकाणी यस ऑर नो, आपण जेव्हा उत्तर देतो येस, मग त्यावेळेला आपण तिथे इन्व्हॉल्व्ह होतो. बरोबर आहे. आणि त्या इन्व्हॉल्वमेंटचं जर समजा रिप्लाय चुकीचा आला तर आपण दोष कोणाला देतो, कर्माला देतो की नाही? नाही का? हो बरोबर. बस. मग श्रीकृष्णाने काय सांगितलंय? कर्मण्येवाधिकार असते. म्हणजे सगळ्यात पहिला गीतेचा श्लोक जो आहे हा अशानेच उत्पन्न, म्हणून त्याने सांगितलेलं आहे. काय आलं मॅडम? काय झालं? मी काहीच केलं नाही, बघते. अमित कोण आहे ना, त्याने केलं. अच्छा, सांगा ना कोण सर, आहे? कोण अमित आहेत? परमिशन सगळ्यांकडेच आहे, त्यांना पण आता कसं समजेल. त्यांना कसं गेलं सर. गेला. म्हणजे अमित कोण आहे पण? माहित नाही बाबा. कोण आहे? एक मिनिट. गेला का निघून? आहेत. हो, जरा जबाब द्या.
अमित आम्ही तुमच्याकडनं देश आता हा काय व्हाईट बोर्ड शेअर झाला होता. अमित रिमूव्ह केलं गेले का सर? हा, नाही येत आता. रिमूव्ह केलं मी. हा. हे अशी चतरागिरी करायला लोक येतात. कसं काय केलं मुकेश भाऊ त्यांनी? व्हाईट बोर्ड शेअर केलं काही नाही होतं. सर, ते व्हाईट बोर्ड वर बहुतेक क्लिक झाला असेल आणि तो व्हाईट त्याला बोर्ड कसं दिसतं? नाही, ते प्रत्येकालाच खाली येतं सर, ते जिथे येतात ते. ते एडिटच्या ऑप्शन्स मध्ये गेले तसं होतं. सर ठीक मोर आहे, मध्ये जाऊन व्हाईट बोर्ड वर क्लिक केलं ना तर हे असं होऊ शकतं. मग त्याला वास्तविक लेक्चर ऐकायचं आहे का हे धंदे करावे? हा, बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढच्या वेळेला मुकेश भाऊ लक्षात घ्या, त्या माणसाला परत घ्यायचं नाही. होय सर. आता हे नशीब तुम्हाला माहिती पडलं की कोणी हे केलेलं आहे. मला वाटलं मी तर तर ते नाही, नाव तिथे येतं त्याच्यावर त्याच्यामध्ये. नाव आलं होतं सर झालं. नाव त्यांचं येतं वरती सर, अमित कोण म्हणून. करतं त्याचं नाव येतं. तेच हो, त्यांनी वरती तिकडे नाव आलं होतं बघितलं अमित म्हणून. हा. जसं शेअरिंग करताना येतं ना नाव तसं. एक्झॅक्टली. जेव्हा शेअर हो, स्क्रीन करतो हा. किंवा कुणीही काही होय. करतं तर त्या रिलेटेड हो, नाव हो. येतं त्यावर. हा. ठीक आहे, शेअरिंगला परमिशनच नाही आहे. नाहीये नाही पण नाही, सांगायचं उदाहरण सर. हा. ठीक आहे, बरं चला आपण आपलं काम करूया. हा. बरं, आता आता तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला. तर एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये मूळ नक्षत्र हे चतुष्पाद नक्षत्र लग्नात आलेलं असेल आणि तिथे सूर्यात नक्षत्र बिंदू पण आलेले आहेत आणि चंद्रात नक्षत्र बिंदू पण आलेले आहेत. मग येऊ येऊ शकतात शकतात ना. येस. पण मग तेव्हा मूळ नक्षत्राच्या दृष्टीने काय फलित असू शकेल? असं आहे की एक तर पहिलं म्हणजे आपण जर समजा त्या वयाला तो जो बिंदू सूर्याचा नक्षत्र बिंदू जर पहिला झाला, ऑपरेट झाला, हा. तर त्याचं फलित पहिल्यांदा आपल्याला ते करावं लागतं. हा. कळलं का? आणि चंद्राचं नक्षत्र बिंदू हे जे काही कर्म असतं तिथे आलेला बिंदू कोणता आहे तर तो तिथे ऍक्टिव्ह होईल किंवा तशा तऱ्हेचा तिथे भोग भोगावा लागेल. मग तो चांगला असेल वाईट असेल जसा असेल तसं. की तो वयाच्या 10व्या वर्षी हा, वयाच्या 10व्या वर्षी नाही मग वयाचा हा नियम जो आहे ना मॅडम, यदा कदाचित बघा असा आहे की 10व्या वर्षी काही घटना त्याच्या जीवनामध्ये होऊ शकते, ती सुद्धा त्याला कर्माला अवलंबून आहे. काही लहान मुलं पण चुका करतात की नाही? हो सर. काही वेळेला त्यांच्या हातून चुका होऊ शकतात. मग 10व्या वर्षी जर समजा काही बिंदू आला तर त्याला तसं कार्य करावं लागेल किंवा एखादी व्यक्तीला परिस्थितीला सामोरं जावं लागेल आणि तो त्या ठिकाणी कर्माला सुरुवात करेल, असंही होऊ शकतं. ओके. कळलं का? तर असं आहे. मला तिथे मूळ नक्षत्र आलं म्हणून कारण त्या नक्षत्रा संबंधित थोडं आपण नाही बघा, परत सांगतो, मूळ नक्षत्र आणि धनुरात हे त्याचं कर्म तुम्हाला विचारात घ्यायचं असेल मग ते 10व्या वर्षी येईल असं नाही, पण त्याची जे काही कारण आहेत की तो कुठल्या क्षेत्राशी संबंधित जोडला जाईल तर त्याचं गुरुचं जे क्षेत्र असेल, कारण ती रास गुरुची आहे ना. होय सर. हा, मग त्या गुरुच्या राशी संदर्भात त्याला ते काम करण्याची सूचना प्राप्त होईल. मग ती 10व्या वर्षीच होईल असं नाही, पण त्याची इन्व्हॉल्वमेंट या पर्टिक्युलर क्षेत्राशी संबंधित असेल. बरोबर आहे सर. हा सिक्वेन्स बरोबर लागला मला. थँक्यू. बरोबर आहे ना? होय. असं आहे. सर मी एक विचारू का? हा, विचारा. हा सर, आता तुम्ही जे म्हणाला की ते गुरुच्या संदर्भातच कार्य करायची त्याला हे होईल, म्हणजे तसं करेल तो. पण आता माझ्या मुलीचंच सांगते मी, तिचं उत्तराषाढा नक्षत्रामध्ये आलेला आहे कर्मबिंदू आणि तो 9 आणि 10 म्हणजे धनु आणि मकर राशीत सप्तम आणि अष्टम स्थानात आले. पण तिचं तर काही असं गुरु म्हणजे त्या संदर्भात तसं काही काम केलं नाही किंवा अष्टम स्थानाचं तुम्ही मगाशी सांगितलं तसं पण नाही. ती इंजिनियर आहे. पण मग हे कसं काय, आता ह्याचं कसं हे लावायचं? बघा, पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या की
आपला एक तर भाग चाललेला आहे की कशी पत्रिकेचं विश्लेषण करावं. आता तुमच्या हो. वैयक्तिक मुलीच्या संदर्भात पत्रिका तुम्ही सर्वतोमुख चक्राची बनवलेली आहे असं समजा, आणि म्हणजे त्यावेळेला मला याचं लिंक नाही का लागला सर, संबंध कसा लावायचा ते समजलं नाही कर्मबिंदूचा. आता कर्मबिंदूला अष्टमात जर आलेला आहे तर ती रास कोणती आहे हा एक पहिला भाग आहे. हं. ती धनु आणि मकर आहे ना, म्हणजे धनु मकर कार्य, कारण मकर त्रिपाद मकर नक्षत्र. हे उत्तरा त्रिपाद नक्षत्र, म्हणजे हा 3 हा चरण जे आहेत ते मकर राशीमध्ये घेतात. हो. मग तिचा इंडस्ट्रीशी संबंध येईल. अच्छा, कळलं का? असं होईल. मकर हं, रास बरोबर. रिलेटेड टू इंजिनिअरिंग इंडस्ट्री, कारण ती शनीची रास आहे ना, हो. आणि सरकारी क्षेत्राशी संबंध येईल. सरकारच्या ह्याच्यामध्ये पण कार्य करण्याची संधी मकर राशीला, मिळणार. आणि त्या ह्याच्यामध्ये जर समजा बँकिंग आहे तर ते धनु राशीमध्ये आहे, आणि मकर जे आहे ते इंजिनिअरिंग आणि ज्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग आहे, स्ट्रक्चरल आहे, बांधणी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अशा गोष्टी संबंध आहे. हो, समजलं नाही, तेच कारण गुरुच्या संदर्भात म्हणून सांगितलं म्हणून मला नाही, जे दरवेळेला काही गुरुचं नाही ना. मग एखादा त्रिपाद कारण नक्षत्र धनु जर राशीत पण आहे ना, म्हणजे धनु राशीत म्हणून मी मग मगाशी ते समजा विचारलं. 1/4 जो भाग आहे तर हा तिने जो काही स्टार्ट केला होता, तिची पहिली इच्छा असेल की काही तिने लेक्चर दिलं असेल, स्टडी केला असेल, तर ते कर्म जे हो आहे ते हो अभ्यास. हा कळलं का? बरोबर आहे. हो हो असं आहे. हो समजलं सर, थँक्यू सर. थँक्यू. बरं, नेक्स्ट आता बिंदू कुठला आहे मॅडम? बघा. आता संघटित बिंदू आहे, म्हणजे ते बरं. चंद्रापासनं कितवं 16. 16वं, हा 16. आर्द्रा हो. नक्षत्र येतं आणि सप्तम स्थानात आलाय तो बिंदू, आणि 16, 43 आणि 70 हे वय आहेत त्यांचे. आता पहिल्यांदा आपण विश्लेषण करूया संघटित. हो. एखादी व्यक्ती जर समजा स्वतःहून लोकांना एकत्रित करीत असेल त्याला संघटन बनवणं म्हणतात. होय. आता जे कोणीही राजकीय नेते आहेत किंवा तत्सम लोक आहेत किंवा कम टुगेदर, गेट टुगेदर, अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या ह्याच्यामध्ये जातकाचं जे कार्य असेल कर्मबिंदूच्या नंतर तर ते यदा कदाचित लोकांच्या माध्यमातून असेल, एकत्रित करणे असेल, लोकांना एकत्रित करून काम करण्यासारखी गोष्ट ते करू शकते. आता इथे आलेलं आर्द्रा नक्षत्र आहे ते आहे सप्तम स्थान. कळलं का? मग सप्तम स्थान आपण जर बघितलं तर सप्तम स्थान हे सुद्धा पीपल हाऊस आहे, त्याला आपण लोकांना एकत्रित करणे. तर जातकाच्या जीवनामध्ये जर त्याने प्रयत्न केला किंवा त्याला त्याच्या जीवनामध्ये लोकांना एकत्रित करून पुढे कार्य नेण्याची संधी किंवा उपलब्ध होईल किंवा तसं त्याला ते करावं लागेल. लोकांना एकत्रित करण्याचं काम सुद्धा राजकीय नेते आपापल्या समोर आपली भूमिका मांडतात आणि त्याच्यानंतर मग लोकांना एकत्रित करतात आणि नंतर वाटचाल करतात. तशा तऱ्हेचं कार्य होण्याची शक्यता त्याच्या जीवनामध्ये होईल. बरोबर. मग तो बिंदू कुठे आला तर दशमात आला तर दशम स्थान. भाग्यासंदर्भात आला तर भाग्यासाठी सुद्धा तुम्हाला लोकांना एकत्रित करावं लागेल. लाभ मिळवण्यासाठी जर लाभात आला तर लाभ मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला लोकांना एकत्रित करूनच नंतर तिथे त्याचा लाभ घेता येईल. जर समजा 12व्या स्थानात आला तर कधी कधी एखाद्या व्यक्तीचा प्रवास हा 12व्या स्थानामध्ये लोकांना एकत्रित करून करण्यासाठी असतो. कधी कधी आर्थिक दृष्ट्या जर समजा एकत्रित करून लोकांना एकत्र करून नंतर पैसे मिळवण्याचा उद्योग करणारे लोक असतात, पण तिथे एकत्रित करणे हा बिंदू निश्चित असतो. एकत्रित प्रवास करणे असाही होतो. चतुर्थामध्ये जेव्हा हा बिंदू येतो त्यावेळेला काही वेळेला जी कुटुंब असतात ती एकत्रित राहण्याचा प्रयत्न करतात, कुटुंबासोबत राहण्याची त्यांची इच्छा असते, लोकांना एकत्रित करून काम करण्याची इच्छा असते. एकत्रित म्हणजे एकटा काम करणं नाही, एकत्रित करून कार्य करणं युनियन. असं. तर मग सप्तम स्थानात आला आहे तर पार्टनरशिप संबंधी समजू शकतो आपण एकत्रित पार्टनरशिप पण वैवाहिक जीवनात कसा त्याचा अर्थ लावायचा? नाही, वैवाहिक जीवनाच्या संदर्भात नाही. तुम्हाला लोकांना जर 7th हाऊस इज कॉल्ड द पीपल हाऊस, अदर पीपल.
हो बरोबर, तो भाग आता घ्यायचा लोक मग. हा लोकांना एकत्रित करणं पण आहे. आता हे सगळे लोक आलेले आहेत, ही पण एक कला आहे ना. हा शुअर, आता सगळ्यांना जमतं का? अगदी सर, बरोबर. फक्त तुमच्यातच तुमच्यात आहे ती कला. नाही, हो एक हो सर, उदाहरण दिलं तुम्ही तुम्हाला. रत्नानं लावून घेतलंय तुम्ही. सर समजलं. अष्टम तुमचा स्थानात असेल. संघटित बिंदू सर तुमचा सप्तमात असेल. आता काय आहे तो आहे, तो भोगायचाच आहे, त्याला काही इलाज नाही. हा बेंद्रे साहेब बोला, काय बोलता तुम्ही? अष्टम आणि नवम स्थानात असेल तर संघटित बिंदूचं काय फलित मिळेल? अष्टम स्थानामध्ये असेल तर कदाचित काही गुप्त गोष्टी असतात. अष्टम स्थान हे नेमकं जे आहे हे गुप्त कारवाईसाठी केलं जातं. काही लोक एकमेकाला, आता साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, बरोबर आहे. अष्टम स्थानामध्ये हा बिंदू आला. आता आमच्या वर्गातले काही लोक, आमच्या ग्रुपमध्ये, नॉट वर्गातले, ग्रुपमधले काही लोक नंबर चोरी करतात आणि मग त्यांना पर्सनल फोन करतात आणि लोकांना एकत्रित करतात. नाही, कळलं नाही, नंबर चोरी करतात म्हणजे? व्हॉट्सअपला ते लोक असतात, मग ते नंबर बघतात, कॅनव्हासिंग करतात आणि स्वतःचं प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न करतात. आता कधी कधी काय असतं, मी सुद्धा 4-5 नंबर आहेत माझ्याकडे डमी, त्यांनी पण मी जॉईन होत असतो. ते त्यांना माहिती नसतं की माझे नंबर आहेत म्हणून, आणि मग ते मलाच फोन करतात. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि नवम ह्याला आपल्या भाग्याच्या ह्याला काय? लोकांना एकत्रित करून, आता समजा की सामूहिक काम करायचं असेल तर सामूहिक काम करायला एकतर मनुष्य चालत नाही ना. बरोबर आहे. समजा सोसायटीत काय काम करायचंय, सोसायटी नाही, युअर सेल्फ, नॉट सोसायटी. सोसायटीपेक्षा इन पीपल, इन पब्लिकसाठी. समजा आता तुम्हाला एखादं भाग्याचं प्रोडक्ट करायचं आहे, एखादं मार्केटिंग करायचं आहे, तर लोकांना तुम्हाला एकत्रित करणं गरजेचंच आहे. बरोबर बरोबर. किंवा आपण एखादी जाहिरात करतो ती लोकांनी वाचावी तर लोक आपल्याकडे येतील ना. बरोबर, असं आहे. बरोबर, कळलं. थँक्यू. आता काय आहे माझ्याकडे जे, हा बोला काय म्हणता तुम्ही? एक विचार बोला. का सर, हे बोला, जे बोला. ट्रॅव्हलर्स असतात, विना ट्रॅव्हल्स म्हणा किंवा कितीही, ते ह्यांच्याकडे हा बिंदू ऍक्टिव्हेटेड असतो ना, कारण हे लोकांना एकत्र करून टूर करतात ना. हो, टूर अँड ट्रॅव्हल टुरिझमचा जो काही भाग आहे तो एकटा टुरिझम करणं लोकांना एकत्रित करावं लागतं. कळलं का? ठीक आहे, का थँक्यू. की बघा आता असं आहे मॅडम, की शेवटी परिचयामध्ये येणं, हा परिचय आणि इंट्रोडक्शन करणं, हा सुद्धा लोकांना एकत्रित करण्याचंच काम आहे. ठीक आहे, बरोबर आहे सर. ठीक आहे, नाही का? हा, थँक्यू सर. थँक्यू. बोला. म्हणजे लोकांना संघटित करून कार्याला सुरुवात करणे. एखादा बिंदू जर त्या वर्षी ऍक्टिव्ह होणार असेल आणि तुमच्याकडे जर जातक प्रश्न घेऊन आला आणि तो म्हणाला की मला जे काही माझं कार्य आहे ते कार्य चालत नाही, आता हा संघटित बिंदू जर समजा पंचम स्थानामध्ये आलं, बऱ्याच लोकांना पंचम स्थानासंदर्भातील काही जी निवडक गोष्टी असतात तर त्याच्यातून ते एकत्रित करून नंतर कार्याला सुरुवात करणं. एक युनिट असतं. आता काही वेळेला युनिटमध्ये, जसं इंडस्ट्रीमध्ये 500, 200, 300 लोक असतात एका पिक्चरसाठी, मग त्यावेळेला तुम्हाला एकत्रित काम करावं लागतं. मग अशा तऱ्हेचं कार्य करणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये एखाद्या कार्याला सुरुवात करणं, हे संघटित बिंदू. कळलं? पण पर्टिक्युलर त्या वर्षी तो ऍक्टिव्ह होणार आहे का, किंवा तो कुठल्या स्थानामध्ये आहे, आणि या दोन्ही पत्रिकेचं वाचन करते वेळी तुम्हाला सर्वतोभद्र चक्रातला हा एक पार्ट आहे. त्या पार्टवरती तुम्ही जर एखादी कुंडली जर हाताळली तर तुम्हाला सूर्याचं नक्षत्र बिंदू ही दुःख का आली याचं विवेचन केलं पाहिजे, किंवा आता तुम्हाला जे काही कार्य करायचं आहे प्रेझेंट पोझिशन मध्ये, त्याकरता तुम्हाला चंद्राचं नक्षत्र बिंदूची कुंडली वाचता येणं अत्यंत आवश्यक आहे. कर्म कुठल्या टाईपचं असेल, काय असेल, असं. कळलं?
सर आज विश्लेषणाकरता जी पत्रिका घेतली होती तर ती ग्रुपवर पुन्हा पाठवता येईल का सर? म्हणजे जे पहिल्यांदा अटेंड करतायत त्यांच्या पहिला पाठव. आता मी पाठवली ते गेल्या सगळ्यांना. आजची पत्रिका म्हणून एक टायटल आलं होतं. मला जर मेसेज केला मी तुम्हाला ती पत्रिका पाठवेन. बरं ओके धन्यवाद. तुम्ही आज पहिल्यांदा जॉईन झालात का? म्हणजे ह्या क्लासला सर्वतोभद्र चक्राच्या क्लासला पहिल्यांदा घ्या. मग आता मागचे 3 क्लास गेले ते कसे करणार तुम्ही? बघते सर, तुम्ही हे पाठवा मग बघते. तुमचे युट्यूब वरचे क्लासेस अटेंड करतो. ठीक. या ठीक. बर. ह्याचे का पुढचे सर? हा आता आता अष्टम सर एक विचारू का सर? बरं, ठीक आहे बोला विचारा. बोला बोला. सर आता हे संघटित बिंदू ते वय दिले वयाप्रमाणे काही हे करायचं नाही का सर? त्या त्या वयाला ते ऍक्टिव्हेट होईल असं काही नाही ना? नाही बघा सांगतो. एक मिनिट. आता पर्टिक्युलर एखाद्या वयामध्ये तो जर बिंदू आला असेल तर त्यावेळेला तुम्हाला जर तो ताराचक्राचा भाग जर तुम्ही शिकला असाल तर त्यावेळेला त्या ताराचक्रामधून तुम्हाला इथे स्पष्टीकरण मिळेल. ते नक्षत्र कोणतं आहे हा एक भाग आहे. ते स्थान कोणतं आहे हा दुसरा भाग आहे. त्या वयाला यदा कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशी संधी मिळू शकते असं तुम्ही त्या जातकाला भविष्य सांगू शकता. म्हणजे हा संघटित बिंदू जो आहे. आता प्रत्येक राजकीय नेता किंवा प्रत्येक कारखानदार हा एकाच वेळेला मोठा झालेला नाही. त्याने अनेक प्रकारचे प्रयत्न करून नंतर त्याने लोकांना समूहामध्ये आणलं. ग्रुप करणं त्याच्यानंतर हे झालं ना. आता आपण एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप चालू करतो त्यावेळेला आपण एकाच वेळेला सगळ्यांना आणत नाही. हळूहळू हळूहळू सगळ्यांना आणतो. असं आहे ना. तेच ना. म्हणजे कारण इथे 16, 43 आणि 70 असं वय दिलेलं आहे ना. हा मग त्या दरम्यान यू आर राईट. त्या दरम्यान तुम्हाला असं सांगायला पाहिजे की ज्यात तुझ्या जीवनामध्ये यदा कधी या वर्षी अशा काही गोष्टी घडतील की जेणेकरून तुला एक परिवर्तन योग येईल की तू लोकांमध्ये मिसळशील. आणि हा जो एकत्रित करणं म्हणजे लोकांमध्ये परिचय होणार, संघटित होणार. तो ज्या स्थानामध्ये पडला असेल त्या स्थानाच्या संदर्भात तशी ती गोष्ट घडून येईल असं सांगायचं. हो येस. आणि तो ग्रह पण कोण आहे त्याच्यावरती पण फलादेश त्या अवलंबून आहे. बिंदूच्या मध्ये समजा एखादा ग्रह आला असेल. हो येस येस. तर त्याचं सुद्धा तिथे त्या ठिकाणी तुम्हाला तो ग्रह कोण आहे. मंगळ आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, गुरु आहे, कुठला ग्रह आहे. आता जसं आपण बघितलं तर चंद्रापासून 10वं म्हणजे चंद्र तिथे येईल का हा पहिला प्रश्न. नाही ना. इत्यादी ग्रह येतील. हो बाकीचे येतील. ओके सर. कळलं का. जेव्हा रवीपासून जी सुरुवात होते हो सर समजलं. त्यानंतर सूर्य येणार नाही. बोला मॅडम. आता 9ला 5 मिनिट. मुकेश भाऊ तुमचा क्लास आहे का? आहे सर. ठीक आहे. बरं तुम्हाला काही विचारायचं नाही तर मग काय तो बिंदू घेतला तर आणखी पुढे बराच वेळ लागेल. आहे कुठला बिंदू आहे मग? आता 2 आहेत ना अष्टमात. उदय पण आहे आणि आधान पण आहे. बरं ठीक आहे. आधान म्हणजे विकास. लक्षात घ्या. आता उदय जर समजा अष्टम स्थानामध्ये जो बिंदू आहे तर तो त्या ठिकाणी मॅडम कर्क राशीतला पुष्य नक्षत्रातला आहे का? हो हो पुष्य मधला आहे उदय. बर. आता जातकाचा उदय होण्यासाठी पर्टिक्युलर ते जे वय आहे तर ते वय किती आहे हा पहिला एक. 18, 45 आणि 72 आहे. ठीक आहे. जातकाच्या जीवनामध्ये अशी एखादी संधी अपॉर्च्युनिटी ही त्याला त्या वर्षी मिळेल. उदय जातकाचा होईल त्यावेळेला जी राशी असेल त्या राशीचं नातं हे आईशी संबंधित आहे कारण ते राज कर्क आहे. कळलं का. काही वेळेला जातकाच्या जीवनामध्ये माता ही जी असते ती एखाद्या मुलाचं जीवन घडवते, त्याला उदयास आणते. उदय म्हणजे त्या ठिकाणी लाईमलाईट मध्ये येणं. यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये जर अष्टम स्थानामध्ये बिंदू जर आहे तर काही वेळेला जे काही अपरिचित लोक असतात किंवा सस्पेन्स मध्ये असतात अशा लोकांशी संबंधित येऊन तू तिथे तुझं नावलौकिक करू शकतो किंवा तुझे भाग्य हे त्या लोकांपासून होऊ शकतं. उदय म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची उजेडात येणे
हा उदय आहे, किंवा त्या ठिकाणी भाग्य उदयास येणं, तर ते उदयास येण्यासाठी कारणीभूत कोण असेल, तर तिथे ग्रह आहे तर ग्रहाचा विचार करायचा. ग्रह नसेल तर नक्षत्र कुठलं आहे, तर नक्षत्राचं याच्यामध्ये ते नक्षत्र पुष्य आहे तर होय. शनीचं आहे असं समजू नका. नाही. तर त्या ठिकाणी कर्क रास जी आहे ती कर्क रास कालपुरुषाला चतुर्थामध्ये येते. म्हणून अशा वेळेला तुम्हाला आईचा संबंध, आईचं नातं हे विचार केलं पाहिजे. एखाद्या जातकाने असा विचारलं की मला माझा उदय हा कोणापासून होईल, तर तुम्ही सांगितलं पाहिजे हा अचानकपणे घडेल कारण तो अष्टम स्थानामध्ये आहे, पण आईपासून घडेल कारण तो तिथे कर्क राशीशी संबंधित आहे म्हणून. होय. छान. कळलं? एक विचारू का सर? बोला. अष्टम स्थानावरून आपण वडिलोपार्जित प्रॉपर्टी पण बघतो ना, संपत्ती वगैरे आपल्याला मिळणारी, तर जी त्या राखीव संपत्तीमुळे राखीव निधी असेल ना. बोला 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 बोला. तर ते वडिलांचा पैसा मिळेल किंवा आईकडून त्याला पैसा मिळेल, धनप्राप्ती होईल आणि त्याचं जीवनच बदलून जाईल, असं पण होऊ शकेल का? नाही, आता भाग असा आहे, उदय हा बिंदू आलेला आहे. आपण जेव्हा नेहमीची जी पत्रिका वाचतो त्यावेळेला हे बिंदू काय आपण तिथे विचारात घेत नाही, पण उदय नावाचा बिंदू ज्या वर्षी ऍक्टिव्ह होणार आहे ते वय कोणतं आहे हा पहिला भाग आहे. त्यासोबत ग्रह आहे का, तर इथे ग्रह नाही. जर समजा एखादा ग्रह असता तर त्या ग्रहाचा आपण विचार केला असता. अष्टम स्थान हे गूढ संपत्तीचं स्थान असं पण म्हटलेलं आहे. तसाच आपला रिझर्व्ह फंड जो आहे तो सुद्धा आपण आपला अष्टम स्थानावरून पाहतो. अष्टम स्थान हे मृत्यू स्थान सुद्धा आहे, तर त्या ठिकाणी उदय बिंदू हा कार्यरत होणार नाही. मेल्यानंतर जातकाचा उदय होईल हा संदर्भ तिथे लागू पडत नाही. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की संपत्ती किंवा जे काही वडिलोपार्जित मालमत्ता वगैरे असा तुमचा जर प्रश्न असेल तो उदय बिंदूशी संबंधित बिलकुल नाही. अच्छा, बर सर. उदय म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जो रायझिंग पॉइंट म्हणतो त्याला, रायझिंग विकासाचा पॉइंट ना. रायझिंग राईज विकासाकडे भाग्योदय वाटचाल. भाग्योदय भाग्योदय म्हणा. नोकरी लागणे वगैरे. नोकरी लागणं किंवा विकासाचं, जसं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी एक संधी प्राप्त होते की त्याला त्या मार्गाकडे घेऊन जातं. तर ते वय कोणतं असेल हा एक भाग आहे. आता मॅडम ते वय कोणतं आहे बघा? 18, 45 आणि 72. आणि पण मला इथे खूप मोठा प्रश्न पडलाय, मी विचारू का, तुम्ही आधी त्यांना विचारताय? विचारा. कारण हे बघा ना, सप्तमाचं धनस्थान आणि चंद्र म्हणजे तिथला स्वामी आहे, कारण ती रास ही आहे आपली काय कर्क. पण मग ते पत्नी पण आपण तुम्ही मागच्या वेळेस म्हणाले होते ना, आई पण आणि पत्नी पण. मग इथे आपल्याला काय म्हणायचं की ती पत्नीचा म्हणजे प्रगती, उदय इन द सेन्स प्रगती पण म्हणू ना, तर जातकाच्या त्या वयाला होईल का असं, म्हणजे मला काय थोडस तिथे जरा कन्फ्युज आहे तुमचं. येस कन्फ्युज आहे का? बघा असं आहे मॅडम हम्म की कधी कधी पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, हा 18वा बिंदू आहे चंद्रापासून, होय हे तर होय नक्की आहे. हो हो आता जातक हा आपलं कर्म जेव्हा सुरू करतो आणि त्याला ती संधी मिळते तर ती कदाचित 18 वर्षीच उदयाला येईल असेल का, तर कदाचित नसेल. नाही. मग त्याच्यामध्ये 27 मिळाल्यानंतर दुसरं वय काय आहे? 45 आहे. मग 45व्या वर्षी जातकाच्या जीवनामध्ये एक नवीन संधी स्ट्रोक हा त्याच्या जीवनामध्ये येईल. बर. आणि त्याच्यापासून उदय हा बऱ्याच वेळेला कालांतराने त्याच्या घडामोडी होत असतात. दरवेळेला प्रत्येक मनुष्य 18 वर्षीच उदयास जातो असं नाही, कदाचित तो कामाला सुरुवात करू शकतो. आता जर समजा उदय असेल तर त्या ठिकाणी समजा वृश्चिक राशीमध्ये हा उदय बिंदू आला, मी तुम्हाला लॉजिक सांगतो. तर वृश्चिक रास ही इंजिनिअरिंग किंवा तत्सम केमिकल इंजिनिअरिंग, संरक्षण खातं या सगळ्या गोष्टीशी संबंधित आहे. तर जातकाचा उदय हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल असा त्याला विचार करायचा. ओके, कळलं? होय. एनिवे आता बाकीचे बिंदू आपण पुढच्या वेळेला घेऊया. हे आता हे बिंदू झालेले आहेत.
आता मुकेश भाऊंना पण क्लास द्यायचा आहे, तर सांगा काय आहे. तर ती कुंडली परत पाठवायला सांगा ना प्लीज. ही कुंडली आता डिस्कस करतात. मॅडम बरोबर आहे, आम्ही प्रत्येक ग्रुपला कुंडली गेल्या वेळेपर्यंत पाठवली होती. हो होती मी सर, आता पाठवली होती. हा कुठली सेव्ह केली ती मला आठवत नाही. आम्ही घेतली होती ती. मी हा, मग टेलिग्राम वरती सर मेसेज कर. मी टेलिग्राम वरती ती कुंडली जाणार नाही, मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज व्हॉट्सअप. करा, तुम्हाला कुंडलीला पाठवीन ना, मला काही ओके सर, प्रॉब्लेमच नाही आहे. चालेल चालेल. ओके हा. नाव काय तुमचं सांगा. सर, मी विजया कवठेकर. ठीक आहे, पाठवीन. ओके ओके. आणि सर मला पण सर, मी अंजली. ज्या कोणाला पाहिजे त्यांनी ओके. मला हे करा, मी पाठवीन. कुंडली पाठवायला मला काही हरकत नाही, पण आता कुंडली पाठवू शकत नाही किंवा लावू पण शकत नाही. लावली तर तुम्हाला ती वाचता येणार नाही. मी पाठवीन. बरं सर, बरं. ठीक आहे. पण व्हॉट्सअपला करा, कारण टेलिग्रामला ती कुंडली जाणार नाही. हो सर, व्हॉट्सअपलाच. बर, आणखी काय तुम्हाला विचारायचं आहे? नंतर मग आता तिथे अभिप्रायाचा पहिला आपल्या चव्हाण मॅडम देतील, कारण का स्वागत केलं नाही तर गप्प गप्प बसले. बोला. बोलू? हा बोला. हा तर हे जे आहे सर्वतोभद्र, तुम्ही इतकं सुंदर शिकवता की त्याला म्हणजे काही तोडच नाहीये. आतापर्यंत जे काही तुम्ही सूर्याचं नक्षत्र बिंदू सांगितले, चंद्राचं सांगितलंय, तर सूर्याचं मध्ये कंप घेतला, वज्र निर्धात घेतला. तर निर्धात पण तुम्ही छान सांगितलं. कर्माचं गणित आहे, जे प्रत्येक व्यक्तीला तसं निश्चय करावा लागतो. जे काही अनुभव मिळाले त्याप्रमाणे त्याचा योजना असतो. कर्म पण जे काही चंद्राचं नक्षत्र आहे, जे मन कुठे कुठे जातं तसं आपलं कर्म करतो. शुक्रवार पडलाय ते कर्मबिंदू शुक्रवार पडला होता. तर आध्यात्मिक, धार्मिक, टूर्स ट्रॅव्हल हे सर्व तुम्ही सुंदर सांगितलं, संघटित सांगितलं. एखादी व्यक्ती एकत्रित करणं व्यक्तींना, हे सर्व तुम्ही अतिशय सुंदर आणि तंतोतंत कुंडलीला पण लागतात त्या गोष्टी, आणि वयाप्रमाणे कशा लागतात कुंडल्या सोडवून आपल्याला सांगता येतात. तर खूप सुंदर घेतलं सर, आणि बाकीचं तर सांगतीलच कुबल मॅडम वगैरे. तर अतिशय सुंदर झाला सर क्लास. धन्यवाद सर. धन्यवाद. बोला हरवणकर मॅडम. हो सर. सर्वप्रथम सरांना नमस्कार करते. मुकेश सर, गीता मॅडम, कुबल मॅडम, सगळ्यांना नमस्कार. आजचं सर्वतोभद्र मधला सूर्यात नक्षत्रातला शेवटचे 2 बिंदू नव्याने पुन्हा शिकलो, आणि पुन्हा बऱ्याचशा समजुती मनामध्ये होत्या त्या थोड्याशा कंप पावल्या. त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा झाल्या. म्हणजे मी बऱ्याच पत्रिकांप्रमाणे जाऊन बघितलेले होते, तर त्याच्यामध्ये खूपशा गोष्टी सर तुम्ही आज नव्याने ऍड केल्यामुळे त्याच्यावर चांगला प्रकाश पडला. आणि कोणते अनुभव लोकांना त्या म्हणजे विशेषतः एखादा बिंदू द्विपादमध्ये, त्रिपादमध्ये, चतुष्पादमध्ये जेव्हा असे बायफर्केट होऊन पडतात किंवा एकाच ह्याच्यामध्ये पडतात, तेव्हा त्यांना त्यांचं फळ कसं मोजायचं. तर उत्तराषाढाचं तुम्ही उदाहरण खूप चांगलं दिलं की उत्तराषाढा हे मकरेत जातं आणि त्याचं एक धनुमध्ये येतं. तर त्याचं इतकं लगेच बदलतं की एक इंडस्ट्रियल ह्याच्याकडे जातं आणि एक शिक्षणाशी निगडीत राहतं. तर अशा स्वरूपाच्या असा आपल्याला बारकाईने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा, कारण इथे आपण बघताना ते नक्षत्र कोणत्या ह्याच्याशी हे आहे, सुसंगत आहे हे दाखवलं जातं. मग आपल्याला त्याचा अर्थ लावायला पाहिजे की आपलं नक्षत्र कोणत्या ह्याच्यात गेलेलं आहे, त्याप्रमाणे त्याचा अर्थ काढायला पाहिजे. तेव्हा वज्र हे अतिशय तीक्ष्ण स्वरूपाचं वेपन आहे. तेव्हा तो जेव्हा बिंदू जागृत होईल तेव्हा आपल्याला काठिण्यपूर्ण किंवा खोलवर काहीतरी आपल्याला जखम होईल अशा प्रकारचं अनुभव येऊ शकेल.
त्यानंतर आज महत्वाची एक गोष्ट तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सर सांगितली की राशी, त्याचा भाव आणि त्याच्यात बसलेला ग्रह, या तिघांचा विचार करून आपल्याला कोणत्या प्रकारचं कर्म किंवा संघटित करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप चांगल्या पद्धतीने कळल्या सर. तेव्हा चंद्रात नक्षत्र बिंदू आणि सूर्यात नक्षत्र बिंदू ह्या दोन्ही सर्वतोभद्रचं पाठीचा कणा आहे असं म्हटलं पाहिजे. कारण आपल्याला पुढच्या सुद्धा गोष्टींबद्दल आगाऊ सूचना मिळवायची असेल तर आपल्याला ह्या ह्याचं जातकासाठी खूप चांगला उपयोग करून घेता येईल आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करता येईल. तेव्हा सर खूपच चांगल्या पद्धतीने आजचा क्लास झाला आणि एक नवीन दृष्टी आम्हाला मिळाली. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो सर, मी थोडं ऍड करू का? मॅडमने जे सांगितले, आज तुम्ही सांगितलं की सूर्यात नक्षत्र बिंदू आणि चंद्रात नक्षत्र बिंदू जर एकाच नक्षत्रामध्ये येत आहे तर आधी आपल्याला सूर्यात नक्षत्र बिंदूचं फळ भेटेल, नंतर चंद्रात नक्षत्र बिंदूचं. तर मी माझी पत्रिका चेक करत होती, कंप आणि वज्रबिंदू आणि उदय आणि आदान बिंदू एकाच नक्षत्रात असल्यामुळे आधी सूर्यात नक्षत्र बिंदूचं फळ भेटलं, मग उदय झालं, मग पुन्हा वज्राचं फळ भेटलं आणि नंतर आदानाचा रिझल्ट भेटलेला आहे सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आणि हा प्रश्न माझ्या डोक्यात होता की अमावस्याला समजा एकाच नक्षत्रामध्ये अमावस्या होते तर सूर्य आणि हे नक्षत्र बिंदू एकच येणार, मग रिझल्ट कसा येणार? हे आज तुम्ही त्याचं बोलता बोलता उत्तर दिलं. त्यात माझी पत्रिकेमध्ये पण मला त्याचं समजलं सुद्धा की कसं कंप झाला, कसं उदय आलं. थँक्यू सर. थँक्यू सो व्हेरी मच. असं आहे बेटा, ज्या दिवशी चंद्र आणि रवी हे एकाच नक्षत्रात एकाच राशीमध्ये जेव्हा असतात तर त्यानंतर त्यांचे बिंदू जे आहेत ते सूर्यापासून 8वं, 18वं, 16वं, 24वं अशा तऱ्हेने त्याचं स्टेप बाय स्टेप जावं लागतं. तर कदाचित ते एकत्र येतीलच असं नाही, पण त्यांना भिन्न भिन्न नक्षत्र तिथे प्राप्त होतात. कदाचित स्थान एकच येऊ शकतं पण नक्षत्र भिन्न असतं. आणि काही वेळेला एकाच नक्षत्रामध्ये सूर्य नक्षत्र पण एकच आहे, चंद्र नक्षत्र पण एकच आहे, तर ही परिस्थिती होऊ शकते सर, है ना? होऊ शकते. तर त्याला कारण असं आहे की पहिल्यांदा आपल्याला मागच्या जन्माचं फलित हे नक्कीच पहिला विचार करावा लागेल किंवा भोगावं लागेल. त्याच्यानंतर जे आपण सध्या कर्म करणार आहोत तर त्या ठिकाणी कुठल्या टाईप ऑफ कर्मा याचा विचार केलेला आहे. सर तेच मी सांगते ना, आधी मी सूर्यात नक्षत्र बिंदूचं मला फळ भेटलं म्हणजे कंप झाला आणि नंतर मग उदयाला आलं. पण त्याच वर्षी त्याच इयर मध्ये, म्हणजे मी लगेच इयर पण कॅल्क्युलेट केलं, त्याच इयर मध्ये ते तसं घडलेलं आहे. म्हणून मी सर तुम्हाला पुन्हा पुन्हा थँक्यू म्हणते की काल प्रश्न माझ्या डोक्यात होता, काल मी रिव्हिजन करत होती आणि आज तुम्ही उत्तर दिलं त्याचं. थँक्यू सर. ओके बेटा, बाय. बर, कुबल मॅडम. हो सर, सांगते. आता आणखी कोणाला काही सगळ्यांनी खूप सांगायचं? छान दिलाय अभिप्राय, पण मी देते पटकन कारण आता मुकेश भाऊंना पण क्लास आहे. तर सर आहे 10 मिनिटं. हो, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना म्यूट झालात मॅडम, म्यूट झालात. हा, आधीपासूनच काहीच नाही ऐकू आलं का? हा ठीक आहे, चुकून झालं असेल. मी इकडं असा हात घ्यायला लागले ना, मध्ये काय होईल नाही. तर मग आज आपण सूर्यात नक्षत्र बिंदू कुंडलीतले आपले कंप, वज्र आणि निर्धात हे बिंदू घेतले. आता हे सगळ्यांना हे तर कळालंय की म्हणजे ते बघताना ते बिंदू जे आहेत ना ते कुठल्या स्थानात आहेत, मग ती स्थान, ती राशी, ते नक्षत्र ते बघायचं आणि अगोदर तिथे ग्रह आहे का ते पण बघायचं. आणि ग्रह नसेल तर ते म्हणजे ज्या स्थानात बसला त्या राशीचा स्वामीप्रमाणे आपण फलित सांगायचं. पण फक्त नवीन लोकांना मे बी म्हणजे माझा सुरुवातीला व्हायचा, आता माझं हे 3री-4थी वेळ असेल सरांच्या बरोबर ऐकण्याची, त्यामुळे पण ज्यावेळेस द्विपाद आणि त्रिपाद नक्षत्र येतील तर म्हणजे त्यांनी हे लक्षात ठेवायचं की त्यावेळेस आपल्याला म्हणजे ज्या स्थानात तो बिंदू, आता समजा इथे कसा हा
आपला कुठला वज्रच आहे ना, वज्रबिंदू दोन्ही ह्याच्यात आहे, धनस्थानात पण आणि पराक्रम स्थानात, म्हणजे तिथे दोन्हींचे पण फळ मिळतील. तर तुम्ही म्हणालात ना की धनासंबंधी पण आणि तृतीय म्हणजे पराक्रम स्थानात आहे म्हणून भावंडांसंबंधी पण असं फळ, म्हणजे हे मेन लक्षात ठेवायला पाहिजे. बाकीचं तर तुम्ही आपण आज खूप छान सगळ्यांनी प्रॅक्टिकल अप्रोचनी ही पत्रिका सोडवली आहे. मग ते वय पण देतं, म्हणजे जातकाला आपण हे सांगू तर शकतो की हे होईल, पण केव्हा होईल हा जातकाचा ऑब्विसली तो प्रश्न आहेच आहे ना, त्यामुळे आपण ते वय पण सांगणार. पण आता हे 5 वगैरे हे असे खूप छोटे वय, तर इतक्या तर कमी वयाचा काही जातक आपल्याकडे येणार नाही. मग त्यामुळं पण तरी सुद्धा आपण विचारू शकतो. समजा आपल्याला फीडबॅक घ्यायचा असेल तर 5व्या वर्षी असं काही झालं का, आता वज्र असेल तर समजा ते बाळ छोटं असेल तर त्यावेळेस त्याला असं काही झालं का, म्हणजे वज्र म्हणजे आघात असं आपण म्हणतो ना, म्हणजे तशा अर्थाने तसे आपण कन्फर्म करू शकतो. तर ही झाली आपली आजची सूर्यात नक्षत्र बिंदू कुंडली. तर माझ्याकडे आता 1 मिनिट हा हा मॅडम, बोला तुम्ही बोला बोला बोललात बोला ना 2 वर्ष वगैरे झालं का, तर 2 वर्षाची मुलगी आहे, तिच्या वज्रमध्ये आहेत ग्रह मंगळ वगैरे, तर तिच्या किडनीचा प्रॉब्लेम झालेला आहे, तर वज्रमध्येच आहे आणि वज्र हे 2 वर्षातच येत आहेत. तर अशा आहेत, घडलेल्या आहेत, बरोबर वय येतं ते. बरं झालं ना मॅडमने सांगितलं, म्हणजे हेच तर घेणार आहे सरांची मी कुंडली ती, खासियत. हा सांगते. हो, हा घ्या ना घ्या. सरांची खासियतच ही आहे की आपल्याला प्रॅक्टिकली ते झालं ना की मग आपण मॅडम छान असं लक्षात. आता तुम्ही सांगितलं मगाशी, मी माझ्या आईचा अनुभव सांगितला, आता ह्या गीता मॅडमनी पण 2 त्यांचा अनुभव. मग आपल्याला म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ म्हणजे एकदम असं पक्क लक्षात राहतं. आणि हे शास्त्र थोतांड नाहीये. खूप लोकांना उगाच आम्ही नाही ज्योतिष मानत, मला इतका राग येतो. म्हणजे काही लोकांनी ते केलंय, असं विचित्रपणा करून हे केलं, पण याचा अर्थ ते शास्त्र नाही असं नाही ना, ते शुद्ध 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 शास्त्र आहे असं अगदी म्हणजे सारखं डोकं फोडून फोडून सांगायला लागतं. जाऊ दे, ते झालं. आता आपण मॅडम तुम्हाला काही बोलायचंय का अजून? नाही. ठीक आहे. तर मग सर आपण नंतर आज चंद्रात नक्षत्र बिंदूमध्ये, म्हणजे हे सूर्यात नक्षत्र बिंदूची कुंडली आपण का तर पूर्वसंचित म्हणजे मागचं कर्म बघण्यासाठी हे करतो आणि अगोदर ते भोगायला लागतं असं आपण म्हणालात. आणि मग चंद्रात नक्षत्र कुंडली म्हणजे या पण जन्मात आपल्याकडनं काही कळत न कळत मे बी पॉझिटिव्ह कर्म असतील, मे बी निगेटिव्ह असतील, म्हणजे भूतकाळात, तर त्याचं पण फळ आपल्याला इथे भोगायला लागतं. तर त्यासाठी आपण ही चंद्रात नक्षत्र बिंदू कुंडली वाचतो. तर त्याच्यात आज आपण कर्म वाचला, त्याचा बिंदू म्हणजे त्या चंद्रापासनं 10वं जे नक्षत्र आहे त्याला ते कर्मबिंदू. मग तो चतुर्थात होता, तिथं रेवती नक्षत्र होतं. मग ते वय पण आपण सांगितलं. मग पण तिथे ग्रह होता म्हणून आपण आधी त्या शुक्राला पण हे केलं, तो रेवतीतच बसलाय. आणि तो मीन राशीत हा कर्मबिंदू आल्यामुळं ते गुरुला म्हणजे गुरु आणि शुक्र असं धरून आपण फलित सांगायचं असं आपण सांगितलं. आणि मग दुसरा सप्तम स्थानात आला तो 16वा नक्षत्र म्हणजे चंद्रापासून 16वा नक्षत्र, तो संघटित बिंदू आला. तर मग त्याचा अर्थ पण तुम्ही म्हणजे संघटन करणे किंवा युनियन करणे, म्हणजे त्या जातकाला त्या वयात, आता ते वय कुठलं आहे तर हे 16 आहे. बी युनायटेड, नॉट पर्टिक्युलर बट युनायटेड. हा युनायटेड म्हणजे अशी एक संधी त्या जातकाला येऊ शकते त्या वयात, म्हणजे एकत्रितपणे काम करण्याची, म्हणजे लोकांना बरोबर घेऊन असं. आणि मग नंतर अष्टम स्थानातला आज आपण उदय बिंदू बघितला. तर उदय म्हणजे प्रगती. आणि मग इथे रास कर्क आली तर मग आपण म्हणालात की आईकडून म्हणजे आईची मदत होईल त्याला प्रगती करण्यासाठी, आई. आणि मागच्या वेळेस तुम्ही चंद्रपत्नी पण म्हणाला होतात, पण ठीक आहे, म्हणजे आई आपण जास्त पकडूया. तर मग असं छान. आणि मग जाता जाता त्या गीता मॅडमनी त्यांचे ते बिंदू, कारण हा प्रश्न आपण पुढच्या वेळेस पण घेऊया. आपल्या ह्याच पत्रिकेत शूलबिंदू पण तिथे आलेला आहे, तो सूर्यात नक्षत्र बिंदू मधला. आणि हे आदान आणि उदय बिंदू पण आलेत. मग त्यांनी पण त्यांचा अनुभव, म्हणजे अनुभव काय, आता त्या प्रत्यक्षच बोलल्यात की त्यांना कंप आणि उदय ते बिंदू, म्हणजे आधी कंपचं कसं फळ मिळालं, मग उदयचं पण, म्हणजे इतकं छान. म्हणजे आपल्या ह्या क्लासमध्ये ना सर आजपर्यंत, म्हणजे मला माझ्या एवढ्या वर्षात तरी मी कुठे एवढा प्रॅक्टिकल अप्रोच देणारा क्लास बघितला नाही, ऐकलाही नाही. आणि जाऊ दे आता जास्त नाही बोलत. तर सर म्हणजे आपला क्लास अतिशय अतिशय सुंदर, सुपर 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 ऍडव्हान्स झाला. त्यासाठी मी
सर्वांच्या वतीने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी वंदन करते, तुमचे कोटी कोटी आभार पण मानते. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड टू यू अँड थँक्यू. ऑल अँड युनिवर्स. आणि अजून एक मला सांगायचं म्हणजे आता असं पण नाही आपल्याला कंटाळवाणं, आता हा सर्वतोभद्र चक्र कसा, आज जे इथे नवीन पण लोक असतील पण तरी त्यांना पण कंटाळवाणं होणार नाही. म्हणजे हे मे बी आय डोंट नो की कोणी हे ऐकलं काय, कारण हे जास्त कोणी शिकवत पण नाही. आणि ती एवढी मोठी कुंडली बघूनच एखाद्याला अरे आपल्याला काय, पण तुम्ही ते इतकं छान समजून सांगता आणि तुम्ही सांगता सांगता प्रत्येक जण आपला म्हणजे ऍक्च्युअल अनुभव शेअर करतं ना, त्यामुळं म्हणजे खूप अतिशय छान. म्हणजे काय मी तर निशब्द आहे, पण तरी मी आपली काहीतरी माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू मुकेश भाऊ, थँक्यू ऑल, थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद. सरांसारखं Thank you. शिकवणं कोणच Thank you, sir. शिकवणार नाही. सर्वतोभद्र. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मुकेश सर. छान झालं. छान झाला धन्यवाद. क्लास. थँक्यू सर. सर 2 मिनिटं आहेत का बोलायला? धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सर. खूप छान Thank झाला you, क्लास. sir. धन्यवाद.